हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. काय म्हणताय माझ्या महाराष्ट्राच्या पोरांनो आणि पोरींनो? बोर्ड एक्झामची तयारी चालू केली का नाही? केली नाही अजून? अरे बाबांनो, टाइम टेबल आलेला आहे. 2 तारखेपासून तुमचे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल वायवा एक्झाम, ओरल एक्झाम चालू होत आहेत आणि 20 तारखेपासून तुमचे 20 फेब्रुवारी पासून थेरी एक्झाम चालू होत आहे. मग कधी तयारी करणार? बरं, तयारी करणार तर करणार, पण अजून 3-4 महिने बाकी आहे सर. आम्ही आमच्या म्हणण्यानुसार तयारी करू तर तुम्ही फार उशीर करताय मित्रांनो. कारण की हे 3-4 महिने म्हणजे तुम्हाला फक्त एका विषयाचा अभ्यास नाही करायचा आहे, तुम्हाला भरपूर विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि तो तुम्ही कसा करणार? या 3-4 महिन्यामध्ये एकच विषयाच्या मागे जर लागशाल तर तुमचा अभ्यास होईल का? म्हणजे एका विषयात मार्क घेऊन जमेल का? नाही. तुम्हाला जर पर्सेंटेज वाढवायचे असेल 10वीला तर तुम्हाला सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे का नाही? आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला मॅथ आहे, काही काही मुलांना मॅथ सोपं जातंय. बरोबर आहे. मी आता बऱ्याच जणांचं ऐकलंय की एवढे स्मार्ट स्टुडंट झालेले, आमच्या टाइमला आम्हाला मॅथ अवघड जायचं, पण आजकालच्या मुलांना मॅथ सोपं जातंय आणि सायन्स अवघड जातंय. आता सायन्स मध्ये पण जास्त करून पार्ट 2 जे ते खूप अवघड जातं सर. खूप म्हणजे खूपच किचकट आहे. कारण की पार्ट 1 मध्ये थोडाफार मॅथचा पण पोर्शन आहे ना, म्हणजे आपण तिथं थोडंसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. बरोबर नाही? पण इकडे जे पार्ट 2 मध्ये सगळं आपल्या बॉडीशी रिलेटेड, परत आणखीन काय म्हणता येईल त्याला, सेल डिव्हिजन असू द्या, सेल बायोलॉजी असू द्या, किंवा हेरिडिटी, इव्हॉल्युशन, म्हणजे लाईफ प्रोसेसेस, भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीराशी रिलेटेड आहे. बरोबर नाही? हे शिकताना माणसाला कंटाळा येतो. पोरांना इतका कंटाळा येतो की पोरं ते वाचायला सुद्धा जात नाही. पोरांना आधीच भीती असते की बाबा हे कसं काय लक्षात राहील, हे कसं काय पाठ होईल. कारण काय मित्रांनो, तुम्हाला जे शिकवण्यात आलेलं आहे ते मुळातच चुकीच्या पद्धतीने शिकवण्यात आलेलं आहे. आता मग तुम्हाला बोर नाही होणार तर काय होणार? तुम्ही दिवसभर सकाळी शाळेमध्ये जाता, लेक्चर करता. बरोबर आहे की नाही? आता त्या लेक्चरमध्ये लक्ष तर अर्ध तुमचं दुसरीकडेच असतं. ते लक्ष नसताना सलग जर तुम्ही 8 तास 7 तास जर बसताय शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही, मग तुम्हाला एवढ्या विषयांकडे लक्ष देणं नाही होणार. बरोबर आहे की नाही? आणि त्यात आपण इंटरव्हेल मध्ये एकदम मस्त फुल डब्बा खाल्लेला असतो आणि इंटरव्हेलच्या नंतर जे लेक्चर असतात त्या लेक्चरमध्ये आपण नुसते अर्धे तर झोपलेलोच असतो. आपल्याला काही नाही, कोण येतंय कोण जातंय. सायन्सच्या पिरियडला मॅथचे टीचर येत आहे, मॅथच्या पिरियडला इंग्लिशचे टीचर येत आहे, काही मेळ नाही राहत आपल्याला. आपल्याला फक्त जाग कधी येते? जेव्हा शेवटचे 2 पिरियड जेव्हा फिजिकल एज्युकेशनचे असते, तेव्हा जेव्हा मॅथचे सर येऊन ते लेक्चर घेतात तेव्हा आपल्याला जाग येते. आपण म्हणतो, इतक्या शिवाय घालतो आपण सरला, म्हणजे तोंडावर नाही घालत, माघारीच घालतो, परंतु एवढं बोलतो की इन आठवड्यातून 1 पिरियड आहे बाबा खेळायचा, आणि त्याच्यामध्ये पण एवढं मोठं आमचं काय म्हणतात त्याला अत्याचार चालू आहे आमच्यावर. मग तेव्हा तुम्हाला जाग येते, नंतर वेळ हातातून निघून गेलेली असती, शाळा सुटलेली असती, मग घरी येते मस्त निवांत वापस जेवण बिवण करून मस्त झोपून राहते, तर डायरेक्ट रात्री संध्याकाळी खेळायला गेल्यावर उठते. बरोबर नाही? आता हा तुमची डेलीचा टाइम टेबल झाला. पण आता काय करावं लागेल? आता जसं आपल्याला कळलं की बाबा एक्झाम आली आहे, आपली टाइम टेबल रिलीज झालाय, तर मग आता तुम्हाला थोडंसं जागृत व्हावं लागेल मित्रांनो, आणि तुम्हाला चालू करावं लागेल तुमचा अभ्यास. आता त्याच्यामध्ये घाबरायचं टेन्शन नाही. कारण की काय माहिती का, आपला जो डीसीबी क्लास आहे ऑनलाईन, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण तुमचं सायन्स पार्ट 2चं टेक्स्टबुकचे जेवढे पण चॅप्टर आहे ते सगळे कव्हर करणार आहे. आता ही जी पद्धत आहे आपली शिकवण्याची, एकदम म्हणजे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण शिकणार आहे. असं नाही की फक्त आलं 15 मिनिटं शिकवले चालले गेलं, असं नाही. आपलं लेक्चरची लेंथ जी राहणार आहे ती थोडीशी जास्त राहील बाकीच्यांपेक्षा, परंतु आपण जे शिकणार आहे ना, आपण शिकणार आहे एकदम कन्सेप्ट वाईज, फक्त रट्टा मार नाही करणार आहे. आता विषय कसा आहे, तुम्ही म्हणजे सर आम्हाला 10वीला तर तेच इम्पॉर्टंट आहे, रट्टा मार. रट्टा मारणं अवघड आहे का मित्रांनो? काही नाही. रट्टा माराल तुम्ही, काहीतरी ट्रिक बनवशाल किंवा काहीतरी समजा 10 वेळेस ते रीड करशाल किंवा लिहून बघशाल 5 वेळेस, कसं ना कसं या त्या पद्धतीने तुमचं पाठ ते होणारच आहे. बरोबर नाही? पण विषय कसा आहे की तुमचं आज झालेलं पाठ तुम्ही नंतर विसरणार. आपल्याला काय शिकायचं? आपल्याला पूर्ण कन्सेप्ट शिकायची मित्रांनो. आता ती कन्सेप्ट कशी राहणार की तुम्हाला आज विचारू द्या, परवा विचारू द्या, 1 महिन्याने विचारू द्या किंवा 1 वर्षाने विचारू द्या. आता 1 वर्षाने तुमचं मेन गोष्ट ठरणार आहे की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जायचं, तुम्हाला पीसीएम घ्यायचं, पीसीबी घ्यायचं का पीसीएमबी घ्यायचं. बरोबर आहे का नाही? हे तुमचं ठरणार आहे. आता ते ठरवण्यासाठी तुम्हाला इथून सुरुवात होती 9वी 10वी पासून की माझा इंटरेस्ट कशामध्ये. आता भरपूर पोरांना काय वाटतं की बाबा मला हे बेसिक लेवलचं मॅथ शिकवता येतं, म्हणजे मॅथ मला शिकायला आवडतंय आणि मला जमतं पण आहे, तर मग मी काय करणार, मी फक्त मॅथ घेणार. बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, तुम्हाला अजून माहिती आहे का 11-12चं मॅथ कसं आहे, किंवा 12th नंतर तुम्ही जर IIT करायचं असेल तुम्हाला तर त्याचं मॅथ कसं आहे, किंवा इंजिनिअरिंग घेतलं त्याचं मॅथ कसं आहे?
9वी 10वीच्या लेवलला आपल्याला नाही समजत या गोष्टी. पण आता त्या टायमाला तुम्हाला जर सायन्स बद्दल थोडासा तिटकारा असेल किंवा सायन्स आवडत नसेल, बरोबर नाही, तुम्हाला वाटत असेल खास करून हे पार्ट 2. आता जर तुम्हाला तुमच्या घरात कोणी मोठे भाऊ बहीण असेल किंवा शेजारी गल्लीत कोणीतरी असेल, दादा मोठा दीदी, त्यांनी तुम्हाला सांगितलं असं, अरे बाबा लय वाचावं लागतं, नीटचा अभ्यास करायचा, डॉक्टर बनायचा तर खूप अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे की नाही. आणि त्यात जास्त करून कशाचा अभ्यास करावा लागतो, बायोलॉजीचा. बस इथंच तुमची हवा गुल होऊन जाते. तुम्हाला कोणतरी सांगते की बाबा बायोलॉजी नीट मध्ये लय इम्पॉर्टंट आहे, बरोबर नाही, आणि तुमचं काय होऊन जाते, हवा गुल होऊन जाते. आता मला एक सांगा मित्रांनो, जर तुम्हाला डॉक्टर बनायचंय, तुम्हाला तुमचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं, आणि फक्त तुम्ही काय की मला सायन्स जमत नाही, मला मॅथ चांगलं जमतं, तेवढ्या क्षुल्लक कारणावरून जर तुम्ही ते चेंज करत असाल तर किती वाईट मानावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचं खराब करायचं काम तुम्ही स्वतःच करताय, बरोबर आहे का नाही. मग आता इथं मार्ग काय, इथं मार्ग आहे आपल्या आदी भैयाचं लेक्चर. आदी भैया म्हणजे कोण, मी मित्रांनो. आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेले तर आतापर्यंत जास्तीत जास्त 11th NCERT चे लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील, बरोबर आहे की नाही. 11th NCERT चे लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील, किंवा नीटशी रिलेटेड जेवढा पण कंटेंट तो बघायला भेटतील. पण आदी भैयानी काय विचार केला, म्हणजे मी काय विचार केला मित्रांनो, की अरे बाबा आपण 11वी 12वीच्या मुलांना ठीक आहे सांगतोय, त्यांना कळलंय की आता मी बायोलॉजी घेतलंय आणि मला ते शिकायचंय, पण त्या मुलांचं काय की जे बाबा त्या बायोलॉजीला घाबरून दुसऱ्या फील्डमध्ये जात आहे, जे की त्यांचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं. मग अशा मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, अशा मुलांसाठी मित्रांनो आपल्या DCB क्लासेसनं ऑनलाईन मार्फत काय केलंय, तुमच्यासाठी एक स्पेशल बोर्ड एक्झामचे लेक्चर घेतलेत. सायन्स 2 पार्ट 2 जे टेक्स्टबुक आहे तुमचं, त्यामधले जेवढे पण चॅप्टर आहे ते आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. आता या सिरीज मध्ये कसं राहणार की ते पार्ट 2 चे जेवढे पण चॅप्टर आहे आपण सिक्वेन्स वाईज ते कव्हर करणार, आणि हे चॅप्टर शिकल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की आता तुमचा जर पार्ट 2 चा पेपर जर 40 मार्काचा आहे, 35+ स्कोर तर तुम्ही आरामशीर करणार मित्रांनो, बरोबर आहे का नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, नुसतं रट्ट्याने मारायचंय, तुम्हाला थोडंसं आपलं लेक्चर पूर्ण कम्प्लिटली करायचंय, थोडंसं लक्ष द्यायचंय. जास्त नाही म्हणते मी तुम्हाला की बाबा पूर्ण टाइम नाही घेणार मी तुमचा दिवसाचा, पण थोडासा जो की 30-40 मिनिट असेल तुमचा रोजचा, तेवढा टाइम तुम्हाला त्या लेक्चरला द्यायचा आहे. ते लेक्चर केल्यानंतर त्या चॅप्टरशी रिलेटेड जेवढ्या पण डायग्राम्स असतील, जेवढ्या पण डेफिनेशन्स असतील, किंवा जेवढे पण शॉर्ट नोट्स दिलेले असतील एखाद्या थेअरी बद्दल, तेवढं सगळं तुम्हाला काय करायचंय, रीड करायचंय. आणि फक्त रीड नाही करायचं, त्या टायमाला काय करायचं, तुम्हाला ते पाठ करायचं, कारण कन्सेप्ट तुम्हाला समजलेला आहे. लेक्चर करून तुम्ही कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. आता तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे, फक्त लर्निंग वरती, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, मग तुमच्याकडे जेवढ्या पण ट्रिक्स असेल सगळ्या ट्रिक्स वापरायच्या. मग ते थोडंसं पिक्चरचे काय म्हणतात त्याला, गाणी लक्षात ठेवून वाचणं असू द्या, किंवा मग समजा काहीतरी शॉर्ट एखादं वाक्य असू द्या, त्याच्यानुसार त्याचे ट्रिक्स असू द्या. परत कोणाकोणाला खूप वेळेस लिहावं लागतं, ते लिहिल्यानंतर त्यांना पाठ होतं, कोणाकोणाला एकदा वाचलं तरी सुद्धा पाठ होतं. या ना त्या वेळी मित्रांनो, जे पण असू दे तुमचा वे, त्या वेळी तुम्हाला ते पाठ करायचं, बरोबर नाही. आता मी तुम्हाला काय मदत करणार, मी तुम्हाला मदत करणार की जे तुमचं सायन्स 2 जे होतं, तुम्हाला जे बोरिंग वाटत होतं, ते मी काय करणार, तुम्हाला एकदम म्हणजे आवडीचा सब्जेक्ट बनवण्याचं काम मी करणार मित्रांनो. आता त्याच्या सोबत आपण बोर्ड एक्झाम मध्ये मार्क पण घेणार आहे. मग आता बोर्ड एक्झाम मध्ये जर चांगले मार्क आले, 90% वर आले, तर तुम्ही जाणार का नाही नीट मध्ये, तुमचं डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार का नाही. ज्यांचं इंजिनियर होण्याचं स्वप्न आहे ते इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करतील, बरोबर आहे की नाही. त्यांना पण सायन्स आहेच की, फिजिक्स आहे, परत मॅथ आहे, बरोबर की नाही. इंजिनिअरिंग वाल्यांना आपल्याला काय, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे नीट वाल्यांना. आता आपण सगळ्यात पहिले चालू करणार मित्रांनो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टर मधून. आता मला एक सांगायला खूप, म्हणजे आता मी ते 11-12 शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो या गोष्टी. मला हे तुम्हाला सांगायचं की जो तुमचा 9वी 10वीचा पोर्शन आहे ना, तुम्ही ज्याला लाईटली घेताय, आता जर तुमचं खरंच स्वप्न असेल डॉक्टर बनायचं, बरोबर आहे की नाही, किंवा सायन्स मध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे, बरोबर नाही, BSc म्हणा, MSc म्हणा, काही असू द्या, जर खरंच तुमचं ते स्वप्न असेल ना, तर मी आत्ताच सांगतो 9वी 10वीचे जे पण तुमचं सायन्सचं टेक्स्टबुक आहे, एकदम पाण्यासारखं मित्रांनो. इतकं म्हणजे तुम्ही जसं एक ग्लास भरून पाणी घेतलं आणि ते पिलं तर पूर्ण ग्लास पाणी कसं तुमच्या शरीरात जातं, तशा प्रकारचं जे नॉलेज आहे त्या टेक्स्टबुकचं सगळं तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे मित्रांनो. एवढ्या वेळेस त्या पुस्तकाला रीड करा, कारण की काय माहिती का, हे फक्त तुम्हाला बेसिक आहे. जसं आपल्याला 5 मजली इमारत बांधायची असली तर आपण काय करतो, त्याचा बेस जो आहे तो बेस पक्का करतो. आता तो बेस पक्का करणं म्हणजे काय, तुमचं 9वी 10वीचं सायन्सचं टेक्स्टबुक आहे मित्रांनो. आता याच्यातून जर तुम्ही चांगलं शिकले तर तुम्ही 11-12ला चांगलं परफॉर्म करशाल.
काही कन्सेप्ट त्याच्या तुम्हाला परत परत शिकायची गरज नाही पडणार, त्याला फक्त थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन राहील त्याचं, की थोडंसं डिटेलमध्ये शिकावं लागेल, बरोबर नाही. पण बाकीच्या कम्पेरेटिव्ह, बाकी लोकांच्या कम्पेरेटिव्ह तुम्ही काय राहणार, तुम्ही प्रिपेअर राहणार त्या गोष्टीसाठी. आता मी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतो की मुलांचं म्हणजे एक असं मिथ आहे की बाबा ह्या ज्या एक्झाम बनलेल्या आहे, JEE असू द्या किंवा नीट असू द्या, बरोबर नाही, या फक्त आणि फक्त आहे ना सर CBSE वाल्या स्टुडंटसाठी बनलेलं आहे. मग महाराष्ट्र बोर्ड एक्झाम वाले जे स्टुडंट आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी या एक्झाम द्यायचेच नाही का, त्यांनी काय आर्टला ऍडमिशन घ्यायचं का? नाही मित्रांनो, या एक्झाम अशा आहेत की हा तुमचा ZEDPचा स्टुडंट सुद्धा क्रॅक करू शकतो आणि CBSE म्हणजे भारी भारी स्कूल मधला असू द्या, ICSE असू द्या, कोणी असू द्या, तो सुद्धा क्रॅक करू शकतो. आता त्यासाठी फक्त काय आहे, तुमचं जे माइंड आहे त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो. आता त्या जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, असं कोणाचं तरी लेक्चर बघावं लागेल की जो आपला ती कन्सेप्ट एकदम म्हणजे हायर लेवलला जाऊन कंप्लीट करेल. म्हणजे तुम्ही CBSE स्कूलमध्ये नाही आहात परंतु तुम्हाला बोर्ड एक्झाम सुद्धा द्यायची आणि तेवढं नॉलेज सुद्धा घ्यायचंय, तर मग आपलं लेक्चर तुम्हाला बघावं लागेल मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आता तुमच्या स्टेट बोर्डचं जेवढं पण पॉईंट आहे ना सगळे आपण इथं कव्हर करणार आहे. तुम्हाला असं कोणतीच गरज नाही पडणार की तुम्हाला बाहेर एक्स्ट्रा गुगलवरती जावं लागेल किंवा सर्च करावं लागेल, काहीच नाही. डिटेलमध्ये आपण कन्सेप्ट घेणार आहे कोणत्या पण चॅप्टरच्या, आणि जिथं तुम्हाला पाठ करून घ्यायचं तिथं आपण पाठ करून घेणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता कुठलाही टाइमपास नाही करता आपण आपल्या पहिल्या लेक्चरला स्टार्ट करू मित्रांनो. तुमचा जो जोश आहे तो एकदम हाय पाहिजे लेक्चर बघताना, कुठलीही अशी काय म्हणतात त्याला गळालेला पाना नाही पाहिजे, काहीच नाही. आपल्याला शिकायचं काय आहे, बोर्ड एक्झाम साठी. आता दिवस किती बाकी आहे, 3 ते 4 महिने बाकी, बरोबर नाही. हा महिन्यात आता दिवाळीत गेला, बरोबर आहे का. जे पण रीड करणार इथं, जे पण मी शिकवणार लगेच पॉइंट लिहून घ्यायचा, मी ज्याला इम्पॉर्टंट म्हणलंय तो हायलाइट करून ठेवायचा आणि नंतर काय करायचं, लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावर जास्त फोकस करायचा. ओके, आता सगळ्यात पहिला आपण चॅप्टर घेतोय हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. काय घेतोय, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा सर एक तर आधीच तुम्ही सायन्स 2 घेताय, त्या सायन्स 2 मध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट येत नाही, म्हणजे सगळं डोक्याच्या वरून जातंय, बरोबर की नाही. तसं काहीच नाही. तुम्ही जर विचार केला ना तर इतकं इझी आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतायत, सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडीशी रिलेटेड आहे. आणि एवढं सगळं असताना आता मला एक सांगा, जर तुम्हाला समजतंय काहीतरी जनरल नॉलेज भेटते की बाबा फॉसिल्स काय असतात किंवा जे आपण शोध लावतो, आता डायनासॉर कसा शोध लागला हे तुम्हाला कसं कळलं, इकॉलॉजी काय असतं हे जर तुम्हाला कळतंय, तुम्ही नॉलेजेबल पर्सन होताय, मग का नाही शिकायचं सायन्स 2, बरोबर आहे की नाही. इंटरेस्ट वाढलाच पाहिजे सायन्स 2 मध्ये, आणि तो इंटरेस्ट वाढवण्याचं काम कोण करणार, मी करणार. तुम्ही फक्त लक्ष द्यायचं मित्रांनो. आता मी सांगतो तुम्हाला हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. सगळ्यात पहिले हेरिडिटी काय असतं. आता जर तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील, बरोबर नाही, ज्यांचे आजी आजोबा आहेत त्यांचे पण आई वडील असतील आजी आजोबाचे, म्हणजे तुमचे पणजोबा, बरोबर आहे का, पणजी असतील. विचार करा, तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का की बाबा जे तुमचे आजी आजोबाचे गुण होते ना त्यातले काहीतरी थोडे प्रमाणात जे गुण आहे ना ते तुमच्या वडिलांमध्ये आलेले, बरोबर नाही. आणि जे वडिलातले गुण होते, आता आपल्याला कधी कधी आई म्हणत नाही का, डायलॉग मारत नाही, हे जे म्हणजे असं कोणा गल्लीमध्ये कोणासोबत बोलत असला आणि तुम्ही लय शरारती असाल किंवा लय असं समजा काय म्हणतात त्याला नटखट असेल, बरोबर नाही. मग तुमची आई काय म्हणते त्या काकूला शेजारच्या, भाई आमच्या पोराचं काय सांगू, पूर्ण बापावरती गेले, काय म्हणते, पूर्ण बापावरती गेलं. मग आता ते पूर्ण बापावरती गेलं म्हणजे काय असतं की बाबा त्यांचे काहीतरी ट्रेट्स आहेत. आता ट्रेट्स शब्द तुम्हाला कळाला नसेल. ट्रेट्स म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स. ट्रेट्स म्हणजे काय, ट्रेट शब्द कसा लिहितात मित्रांनो ते आधी तुम्हाला सांगतो. आपण इथे एकदम बेसिक, म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या पण कोपऱ्यामधला मुलगा आपलं लेक्चर बघू द्या, प्रत्येकाला एक ना एक गोष्ट समजली पाहिजे, त्याच्यामध्ये मनामध्ये काहीच डाऊट नाही राहिला पाहिजे, त्यावेळेला आपण शिकवणार मित्रांनो. आपण उगाच पळवायचं म्हणून पळवणार नाहीये की बाबा वन शॉट घ्यायचं चॅप्टर संपून टाकायचा, तसं नाही, डिटेल मध्ये. आता हा शब्द आहे ट्रेट. कोणता, ट्रेट, बरोबर आहे, हा शब्द ट्रेट. ट्रेट म्हणजे काय, ट्रेट म्हणजे असतं कॅरेक्टरिस्टिक्स. जे तुमची आई म्हणते ना हा पूर्ण त्याच्या बापावरती गेलाय, म्हणजे काय करताय तुम्ही, तुमच्या वडिलांमधले काहीतरी गुण घेताय त्यांच्याकडून. आता शेवटी तुम्ही बनलेले कोणापासून आहे, जर तुम्ही रिप्रोडक्शन चॅप्टर बघितला असेल चांगला तर तुम्हाला चांगलंच लक्षात असेल की बाबा आपण आपल्या वडिलांच्या स्पर्म मधून आणि आईच्या ओवम मधून बनलेलो आहे, बरोबर नाही. म्हणजे यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स त्या स्पर्म्स मधून आपल्या
बॉडीमध्ये एंटर करतायत, ज्याला की आपण काय म्हणतो जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतो. आपण ते पुढे बघणार आहे की कसा त्याचा सिक्वेन्स आहे काय. पण एक सिंपल लक्षात ठेवा, ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे तुमच्या पप्पाची हेअरस्टाईल असू द्या किंवा तुमच्या पप्पाचं काय म्हणता येईल बसायची स्टाईल असू द्या, वागण्याची स्टाईल, बोलायची स्टाईल, ते सगळं तुम्ही काय करता तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं. आता ते तुम्ही नॅचरली घेतलेलं आहे, बरोबर आहे का नाही. तुम्ही इथे बाहेरून घेतलंय का, की बाबा काही गोष्टी अशा असतात की बाबा मी सलमान खानचा फॅन आहे, तर मी काय केलं, मग मी असं सलमान खान सारखं चालायला शिकलो, हुड हुड दबंग दबंग. आता ती दबंगची स्टेप करता बघा काही काही मुलं, बरोबर की नाही. मग ती स्टेप तुम्ही ऍक्वायर केली, बरोबर नाही. तुम्ही नॅचरली सलमान खान आहे का, नाही. तुम्ही ते गल्लीतले सलमान खान असाल, पण आहे का ग्लोबल स्टार आहे का, नाही. सलमान खान मेगा स्टार एकच आहे. पण तुमचे जे स्टार आहे ते म्हणजे कोण, आपले वडील. मित्रांनो, प्रत्येकाचा स्टार कोण आहे, आपले वडील. आता पहिला स्टार तोच आहे, बाकीचे सगळे मग ते छुटून मुटून ते येत राहतील जात राहतील. आपला पहिला स्टार आपले वडील. आता त्यांचे कॅरेक्टरिस्टिक जे तुम्ही घेताय, जसं की केसांचा काही केसांचा असतं, वडिलांचे केस म्हणजे जवळपास 70-80 वय होतं तरी केस टकलेच होत नाही. त्यांच्या जेनेटिक्स मध्येच असतं मित्रांनो. पंजा मेला, पंजाच्या डोक्यावर केस होते. आजोबा मेले, आजोबाच्या केसावर डोके होते. आता वडील आहेत, वडिलांच्या केसावर भरपूर केस आहे, टकलंच नाही पडलं. आणि काही काहींचं असतं की जवानीमध्येच टकलं पडून जातं. आता हे कसं असतं, हे कॅरेक्टरिस्टिक्स तुमचे पास होत आलेले, तुमच्या पंजाकडून आजोबाकडे, आजोबाकडून वडिलांकडे, वडिलांकडून तुमच्याकडे, बरोबर नाही. याला आपण काय म्हणतो, या कॅरेक्टरिस्टिक्सला ट्रेट्स. आता हेरिडिटी काय असतं मित्रांनो, सिंपल भाषेमध्ये हे जे ट्रेट्स आहेत, म्हणजे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, म्हणजे पासिंग ऑफ ट्रेट्स. काय म्हणतोय मी, चला आपण बघू हेरिडिटीचा मिनिंग काय. मी तर शॉर्ट मध्ये लिहितो मित्रांनो. पासिंग कसं असतं, पुस्तकात किंवा गाईड मध्ये तुम्हाला सगळंच दिलेलं असतं. तुम्हाला रट्टा तर मारायचा असतो, पण रट्टा मारण्यासाठी सुद्धा तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. पहिले तुम्हाला त्या शब्दांचा मिनिंग कळायला पाहिजे. तुम्हाला गाईड मध्ये दिलं पासिंग ऑफ ट्रेट्स पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉल्ड हेरिडिटी, एवढं सगळं लिहून दिलं तुम्हाला. अरे पण त्याला काही मिनिंग आहे का? जर तुम्हाला त्या शब्दांचे अर्थच नाही कळले, त्याला मिनिंग आहे का? आणि ते काम आपण काय करणार मित्रांनो, या ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत करणार. की तुम्हाला कोणताही स्टुडंट असू दे ज्याला बेसिकचं सुद्धा नॉलेज नाही, त्याला सुद्धा आपण बेसिक पासून काय करणार आहे, शिकवणार आहे. आता बोर्ड एक्झामचा अभ्यास करायचा म्हणल्यावर एवढं तर करावंच लागेल ना तुमच्यासाठी. शेवटी तुम्ही आपल्या राज्यातले, महाराष्ट्रातले मित्रांनो. आता हे बघा, पासिंग ऑफ ट्रेट्स, काय म्हणलं मी, पासिंग ऑफ ट्रेट्स. आता ट्रेट्स शब्दाचा अर्थ कळलाय सगळ्यांना, कॅरेक्टरिस्टिक्स. पासिंग ऑफ ट्रेट्स पॅरेंट्स, काय, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आलं लक्षात, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. कधी पण लक्षात ठेवा, नोट्स काढायची सवय तुम्हाला आतापासूनच राहू द्या. कारण जेव्हा तुम्ही 10वी पास आउट होणार तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी खूप काम येणार. तेव्हा मग काय होतं, एकदम आपण 11वी 12वीत जातो, काही कळत नाही आपल्याला, काहीच सवय नसते आपल्याला. त्याच्यामुळे अशा शॉर्ट नोट्स काढायच्या किंवा तुमच्या मनाने शॉर्ट नोट्स काढायच्या, सगळ्या ज्या ज्या पद्धती त्या सगळ्या आतापासूनच स्वतःला सवय लावा मित्रांनो. पासिंग ऑफ ट्रेट्स पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू, काय म्हणलं मी, थ्रू जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन. आलं लक्षात मित्रांनो, डेफिनेशन आली का लक्षात? सोपी का नाही? आता मी तुम्हाला या डेफिनेशनला फोडून शिकवतो की काय बाबा याचा मिनिंग. कारण असं नको व्हायला की नुसती सर डेफिनेशन लिहून दिली त्याला एक्सप्लेनच नाही केलं, बरोबर नाही. आपण काय बघतोय, आपण बघतोय हेरिडिटी. आता हेरिडिटीचा मी तुम्हाला सिंपल कन्सेप्ट काय सांगितली, किंवा पासिंग ऑफ ट्रेट्स म्हणजेच काय, कॅरेक्टरिस्टिक्स. पासिंग शब्दाचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती आहे, की बाबा एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन. इथं आपण असं म्हणणार का, पप्पा टू मी, पप्पा टू मी, किंवा मी टू आई, असं नाही. म्हणजे मी दिलं आईकडे, झालं पासिंग, झालं सर कॅरेक्टरिस्टिक पासिंग झालं, असं नसतं. जे नॅचरली कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यामध्ये दिसत आहे ते तुमच्या वडिलांकडून आलेले, वडिलांमध्ये आजोबांकडून आलेले, ते पासिंग ऑफ ट्रेट्स. पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, बरोबर नाही. म्हणजे तुमचे पॅरेंट्स कोण, समजा पप्पाचे आजोबा, आजोबा टू पप्पा, आणि पॅरेंट्स आता तुमचे कोण आहे, तुमचे पप्पा, पप्पा टू तुम्ही स्वतः, म्हणजे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? जेनेटिक इन्फॉर्मेशन काय प्रकारे ते आपण पुढे बघणार. फक्त एवढं लक्षात ठेवा की जे कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण म्हणतोय ना ट्रान्सफर होत आहे, ते तुमचे जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की बाबा तुम्ही आता सगळे सोशल मीडियाशी रिलेटेड, बरोबर नाही. आता सोशल मीडिया काय करतं, तुमची इन्फॉर्मेशन ठेवतं. मग तुमचा ते बायोडेटा असू द्या, किंवा तुमचा इंस्टावरचे कॅप्शन्स असू द्या, किंवा फोटो असू द्या, सगळा डेटा तो त्याच्यामध्ये ठेवतो, बरोबर नाही. मग ती काय ठेवतो, तो इन्फॉर्मेशन. तशा प्रकारचा डेटा तुमच्या बॉडीमध्ये असतो. तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये. आलं लक्षात? अशा प्रकारे. आता दुसरं काय सांगितलं, अँड इव्हॉल्युशन.
आता इव्हॉल्युशन म्हणजे काय, आता याच्यामध्ये डोकं लावायची गरज आहे का, नाही, सिंपल कन्सेप्ट आहे बाबा इव्हॉल्युशन. सर आम्हाला माहिती आहे की इव्हॉल्युशन म्हणजे काय, की बाबा एक जर सिंपल एक्झाम्पल घेतलं की आपण सगळे आधी माकड होतो, बरोबर नाही, आता माकड पासून आपण कसे तयार झालो ते म्हणजे काय झालं इव्हॉल्युशन. म्हणजे एखादी गोष्ट निर्मित कशी झाली, बरोबर नाही, प्रोड्यूस कशी झाली किंवा त्याच्यामध्ये चेंजेस कसे येत गेले. आणि या सगळ्या गोष्टी कशाशी रिलेटेड मित्रांनो, जेनेटिक मटेरियलशी. कोणत्या, जेनेटिक मटेरियल जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. आता एक सेल असती, सेलमध्ये न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं आपलं जेनेटिक मटेरियल. आता ते आपण बघणार पुढं. सध्या आपण फक्त बघतो की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचंय. तर आपल्या सगळ्यात पहिले हेरिडिटी, आपण डेफिनेशन बघितली. हेरिडिटरी चेंजेस काय असतात, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन काय असतं, इव्हॉल्युशन म्हणजे जे आपलं इव्हॉल्युशन होत असतं, बरोबर नाही, आपण जसे माकडापासून माणूस बनलो, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. मग त्या इव्हॉल्युशन मध्ये इव्हिडन्सेस येतील, डार्विन्सची थेअरी येईल, लॅमार्किझम येईल, परत स्पेसिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन. शेवटी आपण मानवाचं इव्हॉल्युशन कसं झालं ते बघणार आहे. तर आता कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण चालू करून टाकू आपला आजच्या लेक्चरमध्ये. आपण मी सांगतोय तुम्हाला जास्त आपण फास्ट पळवणार नाही सिलेबस. आज शेवटी तुम्हाला समजण्यावर जास्त आपलं बरे. आज तुम्हाला फक्त हेरिडिटी आणि ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन याचा मिनिंग काय असतो, याची कन्सेप्ट काय असते ते मी आज तुम्हाला सांगणार मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काय, तुम्हाला नंतर पेपरमध्ये तुम्ही स्वतःचे सुद्धा आन्सर्स बनवून लिहू शकता. आता होतं काय माहिती का, मला इथं एक ऐकीन एक सांगायचं तुम्हाला. तुम्ही काय करता, रट्टा मारून जाता. आता कधी कधी काय होत असतं, रट्टा मारून गेल्यानंतर पेपरमध्ये टाइमवर आपल्याला आठवत नाही, कारण की जम्बलिंग होती ना, खूप आपण रीड केलेलं असतं वेगवेगळ्या कन्सेप्ट, आणि कुठं कुठं कोणत्या कन्सेप्ट कुठं घुसडून टाकतो आपण, बरोबर नाही, मिक्स करून टाकतो. त्यासाठी काय पाहिजे माहिती मित्रांनो, जर तुम्हाला फेकायचं जरी आहे कुठं पेपरमध्ये, जर फेकायचं जरी तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे, ती कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता मला एक सांगा, जर मी आता तुम्हाला हेरिडिटी शिकवलं, आता तुम्हाला कन्सेप्ट कळली, आता तुम्ही हेरिडिटी बद्दल एक पेज भरू शकता ना, बरोबर नाही, काही पण लिहून येऊ शकता, फक्त कशाच्या जोरावर, या डेफिनेशनच्या जोरावर. असा जर अभ्यास केला तरच तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये चांगले मार्क्स घेऊ शकते. नुसतं रट्टा मारून काम बनत नाही. रट्टा कधी कधी मग आपल्याला रट्टे खाऊ घालतो, बरोबर नाही. त्याच्यामुळे फेकायचं जरी असलं आपल्याला, तर आपल्याला आधी ती कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि त्यासाठी आपलं लेक्चर केलं पाहिजे. ओके, लक्षात आली सगळ्यांना डेफिनेशन. आता जो आपण मेन आपल्या हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस कडे. आता मी हेरिडिटी तर सांगितलं मित्रांनो तुम्हाला, पासिंग ऑफ ट्रेट्स पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू जेनेटिक इन्फॉर्मेशन, बरोबर नाही. आता हेरिडिटरी चेंजेस काय, कसं होत गेलं माहितीये का, आता जसं तुमच्या आजोबाच्या पिढीमध्ये वेगळ्या गोष्टी होत्या, बरोबर नाही, तुमच्या आजोबाच्या पिढीमध्ये तंबाखू जास्त चालत होती डब्बी मधली, आता ती तंबाखू कशामध्ये यायला लागली, आता ती पुड्यामध्ये यायला लागली. आता ते पुड्यामध्ये ऍडव्हान्स व्हर्जन आलं. तुमच्या आजोबाच्या काळामध्ये बिड्या ओढत होते, आता भारी भारी कोणते कोणते सिगरेटचे नाव आले. आता तुम्हाला तर नसेल माहिती, पण 11वी 12वीच्या मध्ये गेल्यावर तुम्हाला कळून जाईल. मग अशा गोष्टी आता डेव्हलप होत गेल्या, बरोबर नाही. मग काय फक्त त्या बाहेरच्याच गोष्टी डेव्हलप होत गेल्या का, जसं की समजा तुमच्या गावाकडं बस स्टँड नसन तर आता बस स्टँड आलं. अशा गोष्टी फक्त बाहेर एक्सटर्नल चेंज होत गेले का, आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस नाही होत गेले का. ते चेंजेस म्हणजे काय मित्रांनो, हेरिडिटरी चेंजेस, जे आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये झालेत किंवा आपल्या पिढीच्या बॉडीमध्ये झालेत, की जे आजोबाच्या कॅरेक्टरिस्टिक्स होते ते सेम आपण बघितलं. हेरिडिटी म्हणजे ते सेम कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या वडिलांमध्ये आले, पण ते कॅरेक्टरिस्टिक पूर्ण आले का, नाही, काही काही चेंजेस पण झालेत ना. तुम्ही फक्त वडिलांवर गेलेले का, नाही, काय काय गुण तुमच्या आईचे पण आले, बरोबर की नाही. मग हे काय झाले, हेरिडिटरी चेंजेस झाले. आता हे तर मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा त्या शब्दांचा मिनिंग सांगितलं, पण तुम्हाला जे बोर्ड एक्झाम तुमच्या ज्या टेक्स्ट बुक आहे सायन्स पार्ट 2चं, त्याच्यामध्ये काय दिलं माहिती का, त्याच्यामध्ये थोडासा काय म्हणतात त्याला, एक्सप्लेन नाही केलंय त्याला, खूप असं एक्सप्लेन नाही केलं. जेवढं मी तुम्हाला डेफिनेशन ते सहित सांगितलं, कारण माझं म्हणणं काय, तुम्हाला काय कळली पाहिजे, कन्सेप्ट. आता बघू आपण तुमच्या याच्यामध्ये टेक्स्ट बुक मध्ये काय सांगितलंय. उगा सायंटिस्टचे नाव देऊन ठेवली. आता ते फक्त तुम्हाला कुठं काम येणार आहे, दोन गोष्टी, एक तर मॅच द फॉलोइंग, बरोबर नाही. आता ह्या ज्या अशा गोष्टी असताना ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागतील. सायंटिस्टचे नाव असू द्या, त्यांनी केलेले कार्य असू द्या, किंवा त्यांचं एखादा शोध असेल, रिसर्च असेल, ते जे असतं ना ते तुम्हाला पाठ करावं लागेल. आता इथं तुम्हाला मी सांगतो की रट्टा मारा तुम्ही, इथं काही जास्त टेन्शन घेऊ नका. आता सगळ्यात मेन सगळ्यात फेमस कोण आहे आपला, ग्रेगॉर जॉन मेंडेल. आता याच्याबद्दल हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला काही गरज आहे का, नाही. अरे बाबा हो, ते जर तुम्हाला लक्षात नसेल तर मग तुम्ही सायन्स शिकते कशाला आहे, बरोबर नाही. तुम्हाला काय आहे, ग्रेगॉर जॉन मेंडल नाव लक्षात आहे, काहीतरी सर त्यांनी काहीतरी रिसर्च केली होती आपल्या जेनेटिक इन्फॉर्मेशन बद्दल, असं असं आम्हाला थोडंसं कानावर पडलेलं आहे, तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगा जास्त. कसं आहे माहिती का, ग्रेगॉर जॉन मेंडल जो माणूस होता तो होता पागल. काय होता, पागल.
हा, सायंटिस्ट लोक पागलच असते मित्रांनो, सगळे दुनिया त्यांना पागलच म्हणते कधीपर्यंत, जोपर्यंत ते काहीतरी शोध लावत नाही. आता तसाच एक तो पागल होता. आता झालं काय माहिती का, तो असाच एकदा खुर्चीवर बसलेला होता. आता खुर्चीवर बसलेला असताना त्यानं दोन गोष्टी ऑब्झर्व केल्या, दोन माणसं ऑब्झर्व केली, की बाबा हा जो माणूस आहे हा हायटीला उंच आहे, केस लंबे आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि दुसरा जो माणूस आहे तो हायटीला छोटा आहे आणि त्याचे केस पण काय म्हणता येईल त्याला छोटे. मग असा फरक का माणसामध्ये, किंवा याचे लुक्स वेगळे त्याचे लुक्स वेगळे, असा फरक का, हा त्याला सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न होता. मग त्याच्यामधून त्यानं काय केलं माहिती का, तो फक्त ते प्रश्न, आपलं कसं असतं आपल्याला पण प्रश्न पडते क्लासमध्ये, काय होतं जेव्हा सर शिकवत असते आपल्याला पण प्रश्न पडते, पण आपण काय करतो, विचारत नाही. कशाला घ्यायचे विचारायचे कष्ट, अरे भाऊ तू तुझं काम कर, शिकवून चाललेलं आहे, आम्ही आमचं गाईडमध्ये बघून घेऊ, वाचून घेऊ, पाठ करून घेऊ. तसं नाही, तुम्हाला जे प्रश्न पडले पाहिजे तिथंच, पडलेले जे प्रश्न आहे ते तिथंच सॉल्व्ह झाले पाहिजे. ही सवय लागली तर तुम्हाला पुढे जे मोठं एवढं एवढं जाड जाड पुस्तकं शिकायचंय त्यातलं कुठेतरी थोडंसं कळायला लागेल, बरोबर नाही, अशी गोष्ट आहे. आता तुम्ही प्रश्न विचारत नाही, तसा त्यानं नाही विचार केला, त्यानं काय केलं, स्वतःला प्रश्न विचारला की बाबा असं का होत असं. आता त्याचा आन्सर कोणाकडेच मिळाला नाही त्याला, मग त्यानं काय केलं, स्वतःच रिसर्च करायला चालू केलं. काय केलं, स्वतःच रिसर्च चालू केलेला. आता मला एक सांगा, विषय कसा झाला, जर त्यांना स्वतः माणसावर रिसर्च करायला चालू केलं असतं, बरोबर नाही, जास्तीत जास्त तो किती जगला असता बरं, आपण एकदम हाय समजू, तो जगला असता 100 वर्ष. किती, 100 वर्ष. आता त्या 100 वर्षामध्ये किती जणांवर एक्सपेरिमेंट करू शकला असता तो, म्हणजे त्या 100 जणांमध्ये किती जन्म घेतले असते, किती वाढले असता. कमीत कमी ॲडोलसन्स जे एज आहे आपलं, तिथपर्यंत येण्यासाठी माणसाला 16-17 वर्ष वाट बघावं लागते की नाही. लहानपणीच कळतं आपल्याला याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यात आले, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, जसं तुमचे ते नाही का काय म्हणते त्याला, ती एक म्हण आहे काहीतरी, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण रिअल मध्ये पाळण्यात नाही. जेव्हा ते बाळ मोठा काळ होतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्या गोष्टी हळूहळू, त्याचे जे गुण असतात ना, ते गुण जेव्हा ते बाहेर निघतो घराच्या, मोठा होतो, तेव्हा कळायला लागते मित्रांनो. आणि ते गुण कोणाचे असते, मग ते आपल्याच घरच्यापैकी कोणाच तरी असते, बरोबर नाही. तेव्हा त्याच्यामुळे जर असं कोणी तुम्हाला म्हणलं कोणाचे गुण घेऊन आलं रे, त्यांना लगेच ही कन्सेप्ट सांगायची, हे बघा हेरिडिटी, इनहेरिटन्स, तुमचेच गुण माझ्यामध्ये आलेली. मग तसं काही सांगू नका, नाही तर तिथं जागेवरच आई देईन धपाटा, मग धपाटे खायला भेटायचे नाही, वेगळाच धपाटा खायला भेटन. तर सिंपल काय आहे, ग्रेगॉर जॉन मेंडल जो आहे ना, त्यानं काय केलं बाबा, ही रिसर्च करायची त्याला. मग त्यानं काय केलं, त्यानं स्वतः शोध लावायचा प्रयत्न केला. आता माणसावर तर तो करू शकत नव्हता. का नाही करू शकत होता, कारण की तो जास्तीत जास्त किती माणसावर करेन, त्याला दोघांना रिप्रोड्यूस करायचंय. आता असे कोणी तयार होईल का त्याला द्यायला, की बाबा आम्ही दोघं रिप्रोड्यूस करतो आणि तू आमचा जो समजा बच्चू होईल, ऑफस्प्रिंग होईल, तो तू घे आणि त्याच्यावर रिसर्च कर, आणि मग नंतर त्या दोघांना वापस क्रॉस कर आणि त्याच्यावर रिसर्च कर. असं पॉसिबल आहे का, तुम्हीच सांगा, रिअलमध्ये नाही पॉसिबल. मग त्याला काय पाहिजे होतं, त्याला एक अशी गोष्ट पाहिजे होती, एक तर लिव्हिंग थिंग पाहिजे होती, बरोबर नाही, जिवंत पाहिजे होतं कोणतरी, आणि ज्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला, जे फर्टिलायझेशनची कॅपॅसिटी आहे ती सुद्धा पाहिजे. विदाऊट फर्टिलायझेशन जमन का, नाही. कारण जर तुम्हाला बच्चू पैदा करायचा आहे, जर तुम्हाला ऑफस्प्रिंग काढायचंय, तर आधी फर्टिलायझेशन होणं महत्वाचं आहे ना. मग एक तर दोन गोष्टी कळल्या, की एक तर बाबा ते फर्टिलायझेशन झालं पाहिजे, आणि जो त्याचा पिरियड आहे जन्म देण्याचा, आता आपला साधारण 9 महिने म्हणतो आपण, 9 महिने 9 दिवस, बरोबर नाही. तसा बाकीच्यांचा ज्याचा कमी पिरियड येतो, जो तुमचा डिलिव्हरीचा पिरियड येतो एकदम कमी राहील, बरोबर नाही. मग आता माणसामध्ये किंवा प्राण्यामध्ये तर त्याला असं कोणी काही दिसलं नाही भाऊ, हे जे क्रायटेरिया आहे त्याचे फुलफिल करणार. मग तो कुठे गेला, तो गेला प्लांट्सकडं. आता प्लांट्समध्ये मला एक सांगा, आंब्याचे, वडाचे असे झाड घेऊन जमन का? अरे बाबा, ज्या झाडांना वाढायलाच तुझ्या जन्मापेक्षा अर्ध आयुष्य लागतं, ते झाड घेऊन जमणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये पण त्याला क्रायटेरिया वाटला, की त्याला वाटलं की बाबा असं प्लांट पाहिजे की ज्याचं जे काय म्हणतात त्याला पॉलिनेशन आहे ते एकदम कमी पिरियड मध्ये होईल. की बाबा आपल्याला जर फर्टिलायझेशन जरी करायचं असलं, याचे पोलन ग्रेन्स त्याच्या फ्लॉवरवर जरी टाकायचे असले, तर आपल्याला एकदम कमी पिरियड लागला पाहिजे, आणि 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला पाहिजे, नवीन काहीतरी तयार झालं पाहिजे, आणि मग त्याच्यावर आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आता हे सगळं जो क्रायटेरिया होता तो कोण फुलफिल करत होता, त्याचा एक पी प्लांट. पी प्लांट म्हणजे काय मित्रांनो, वाटाणा. काय वाटाणा, ते जे पी प्लांट आहे मित्रांनो, ते सगळं फुलफिल. आता मी एका सांगितलं माहिती तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे. सायन्स हे शिकायचंच असं आहे आपल्याला, सायन्स टू स्टोरींच्या मार्फत शिकायचंय, नुसतं ते बुक यायची वाचायची असं नाही करायचंय तुम्हाला. सॉरी मित्रांनो,
जर तुम्हाला इंटरेस्ट वाढवायचा आहे ना, तर आपल्याला अशाच पद्धतीने शिकावं लागेल, स्टोरी बनवून, बरोबर नाही? आणि एक प्रकारची स्टोरीज आहे ना, बघा ना, कोण कुठला मेंडल आणि तो काय करतोय, पी प्लांट मध्ये आला, पी प्लांट मधून त्यानं काय रिसर्च केली बाबा, द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. याला याला ऐकून एक काय शब्द माहिती का, नीट लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं, फादर ऑफ जेनेटिक्स. आता हे सगळं मी तुम्हाला काय सांगितलं माहिती का, यातलं तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, ग्रिगोर जॉन मेंडल इज अ पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. एवढंच कामच आहे तुमच्या. पण मी एक्स्ट्रा काय सांगितलं, कारण तुमचा इंटरेस्ट वाढला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा ह्या वाक्याच्या मागे एवढी मोठी स्टोरी आहे, बरोबर नाही? आणि ती स्टोरी तुम्हाला 11वी-12वी शिकायला भेटेल, बरोबर नाही, जर तुम्ही नीट घेतलं तर. मग आहेच आपले पण लेक्चर तिथं, बरोबर नाही? फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणते मित्रांनो, सांगा पटकन, कोणाला? ग्रेगर जॉन मेंडलला. आलं लक्षात? आता आणखीन एक बरं का, इन 1901 किती 19.1 the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Varese. इथं कोण आला दुसरा सायंटिस्ट आता, ह्युजो डी व्हराइज. आलं लक्षात? नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, जास्त काही नाही, मेंडलच महत्वाचं आहे, बाकीचे फक्त तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. आता ह्युजो डी व्हराइज आहे ना, त्यानं काय दिलं 19.1 ला म्युटेशनल थेअरी. आलं लक्षात? दुसरं काय आहे 19, त्याच्याच एक वर्षानंतर, काय एक वर्षानंतर, वॉल्टर सुटॉन ऑब्झर्व दॅट पेअर क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर नागतोडा म्हणतो ना आपण, बरोबर नाही? ग्रासहॉपर, ग्रास सारखा कलर असतो ना त्याचा. त्यानं काय ऑब्झर्व केलं, कोण? आपला वॉल्टर सुटॉन. हे बघा, वॉल्टर सुटॉन, वॉटर नाही बरं का, ते वॉटर नाही लिहायचं, वॉल्टर आणि सुटॉन. आलं लक्षात? त्यानं पेअर ऑफ क्रोमोझोम काढली. आता कसं असतं माहिती का, आता इथं मला तुम्हाला सांगावंच लागेल, किती नाही म्हणलं ना, तुम्हाला एक आयडिया द्यावाच लागेल. मी किती जरी म्हणलं पुढे सांगतो, हे वाक्य नाही समजणार तुम्हाला. मग त्यासाठी आधी मला तुम्हाला काय सांगा, क्रोमोझोम काय असतं ते सांगावं लागेल. आता हे फादर ऑफ जेनेटिक्स थोडस रब करतो मी. आता इकडे लक्ष द्या, सगळ्यांना माहितीये ही असते आपली सेल, बरोबर नाही? आता हे असं कोणीच नसेल, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सगळ्यांना सेलचे इन्फॉर्मेशन आहे. ही असते आपली सेल, बरोबर नाही? याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये असतं न्यूक्लियस. काय असतं आपलं? न्यूक्लियस. आता याला जर झूम करत गेलो आपण, कशाला? याला जर झूम करत गेलो, आता हे याला आपण केलं झूम. आता हे वरचं नाही काढत बरं का, मी फक्त हे काढतो, हे आपलं न्यूक्लियस, बरोबर नाही? हे आपलं न्यूक्लिओलस, बरं का, हे आपलं न्यूक्लियस. आणि याच्यामध्ये अशा काय, अशा लाईन्स आहेत, याच्यामध्ये काय, अशा लाईन्स आहेत. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो क्रोमॅटिन. काय म्हणतो? क्रोमॅटिन. आलं लक्षात? हे लक्षात ठेवायचे बरं का शब्द, जरी तुमच्या पुस्तकात नसून आले, पण आपल्याला त्या लेवलचं बनायचं आहे की फक्त स्टेट बोर्ड एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवायचा आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा, पण जे की 11-12 ला आपल्याला सोपं पडलं पाहिजे, त्याच्यामुळे थोडीशी इन्फॉर्मेशन देतोय. नाव लक्षात ठेवा फक्त, हे क्रोमॅटिन, बरोबर नाही? आता काय होतं, याला ऐकून जर आपण झूम केलं, कशाला? याला ऐकून जर आपण झूम केलं, बरोबर नाही? आता रिअल मध्ये कसं असतं माहिती का, तुम्हाला सांगतो, रिअल मध्ये क्रोमोझोम तुम्हाला असेच दिसणार, बरोबर नाही? हे असे दिसणार. पण जेव्हा सेल डिव्हिजन होतं ना, त्या टायमाला तुम्हाला खरे का, आता मागच्या वर्षी तुम्ही सगळे शिकला असाल सेल डिव्हिजन, बरोबर नाही? त्याच्यामधले प्रोफेज, मेटाफेज, टिलोफेज, अॅनाफेज 1, अॅनाफेज 2, कोणत्या ह्याच्यात काय होतं, मिओसिस कधी होतं, मायटोसिस कधी, सगळं शिकली. त्या डिव्हिजनच्या टायमाला तुम्ही ऑब्झर्व केलं का, ते शेप पण शिकले असेल तुम्ही, याचे एल फेज, जे शेप, बरोबर नाही? अशा प्रकारचं क्रोमोझोम असतं मित्रांनो. काय? अशा प्रकारचं क्रोमोझोम असतं. आता मी काय केलं माहिती का, आता हे क्रोमोझोम कशापासून बनलेलं आहे माहिती का? हे क्रोमोझोम बनलेलं आहे मित्रांनो, नीट लक्ष द्या. हे क्रोमोझोम या असं छोट्या धाग्यापासून बनलेले. काय? धाग्यापासून. आता याला मी काय केलं, याला आणखीन वाढवलं. काय केलं? याला आणखीन वाढवलं. आता हा झाला तुमचा, नीट लक्ष द्या मित्रांनो, हे झालं तुमचं जेनेटिक मटेरियल, म्हणजेच काय, तुमचा डीएनए. आलं लक्षात? डबल स्टँडर्ड तुमचा डीएनए. ओके. आता जर ह्या डबल स्टँडर्ड डीएनए ला जर आपण काय केलं, जर असं झूम केलं, हा जो सेगमेंट आहे ना, कसं आहे, मला तुम्हाला पूर्ण डिटेल शिकवायचं मित्रांनो. असं नाही राहिलं पाहिजे की तुम्ही कुठं कमी नाही पडले पाहिजे. कोणत्याच जे बोर्ड आहे आपल्या इंडियामध्ये, जेवढे पण कोणत्याच बोर्डच्या कमी नाही पडले पाहिजे तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे त्यांच्या एवढं, म्हणून मी तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगतोय. आलं लक्षात? त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट अभ्यास करायचा आहे. हे जे एवढं जे सेगमेंट दिसतंय ना, याच्यामध्ये काय असतं माहिती का, डीएनएच्या बरं का, हे काय असतं,
हे असतं जीन. काय असतं? जीन. म्हणजे जे आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन. अच्छा सर, ते जेनेटिक इन्फॉर्मेशन हे आहे का? म्हणजे बाबा आपली सेल मधलं न्यूक्लियस, हे न्यूक्लियसला मोठं केलं, त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस आणि हे आपलं क्रोमॅटिन, जे क्रोमॅटिन फायबर्स म्हणतात ऍक्च्युअली त्याला, त्याच्यामधून क्रोमोझोम काढला तुम्ही एक. म्हणजे एक क्रोमोझोम आपण बघितला. असे माहिती तुम्हाला किती क्रोमोझोम असते आपल्याकडे? 46, बरोबर की नाही? 22 पेअर्स आणि एक पेअर कशाची? सेक्स क्रोमोझोमची, बरोबर आहे. आता ह्याला जर आपण आणखीन झूम केलं तर हा बनलेला आहे डीएनए पासून, बरोबर नाही? आणि ह्या डीएनएचं जर एक सेगमेंट पकडलं ते म्हणजे काय असतं? आपलं जीन. जिथं की आपल्या एक एक गोष्ट स्टोअर केलेली असती. तुमच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जी जी गोष्ट तुमची बनवायची ती सगळी स्टोअर कुठं असते? इन्फॉर्मेशन जीनचा. म्हणजे तुम्ही असं समजा की जीन हे तुमचं गुगल आहे, त्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. आता तुमच्या बॉडीला तुम्ही लहानपणापासून मोठं होते. आता तुमच्या गुगलमध्ये टाकलं तुम्ही आय वॉन्ट ब्लॅक हेअर्स, काय टाकलं? आय वॉन्ट ब्लॅक हेअर्स. ते जीन बघतं ब्लॅक हेअर्स पाहिजे. अच्छा, एवढी डिमांड आहे तुझी, थांब मी बघतो माझ्या ह्याच्यात आहे का नाही ते. मग ते असं सर्च करतं माझ्याकडे इन्फॉर्मेशन स्टोअर आहे का नाही तुझी. अरे हा, ते तुझ्या फादरचे पण ब्लॅक हेअर होते, तुझ्या आजोबाचे पण ब्लॅक हेअर होते. हा ठीक आहे, म्हणजे तुझे पण ब्लॅक हेअर मिळतील तुला. मग चल, दिले तुला ब्लॅक हेअर. आता तुम्ही म्हणशाल आय वॉन्ट ऋतिक रोशन फेस. काय तुम्ही म्हणशाल की बाबा मला ऋतिक रोशन सारखं फेस पाहिजे. मग ते लगेच बघतं. काय बघतं? लगेच जीन बघतं टाकून गुगलवरती. हा ओके, याच्या आजोबाचं फेस, पप्पाचा फेस. अरे बापरे भावा, तुला जास्तीत जास्त नवाजुद्दीन सिद्दीकीचं फेस देऊ शकतो मी, ऋतिक रोशनचं नाही. सोड भावा, मला सोड. काय म्हणतं? जीन म्हणतं असं. मग आपल्याला काय करावं लागतं? जाऊ दे भाई, आता जे भेटतंय ते दे. मग तो काय करतो? तुमच्या पप्पाचं थोडंसं, आजोबाचं थोडंसं, मम्मीचं थोडंसं असं मिक्स करून पाठवतो. डोळे आईचे, नाक पप्पाचं, लिप्स आईचे, आयब्रोज आईचे, म्हणजे असं तोडून पाठवते, बरोबर नाही? हे असतं जीन मित्रांनो, जिथं काय तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. आता काय हे तुम्हाला काय सांगितलं मी? हे समजण्यासाठी वॉल्टर सुटरनं काय केलं? ह्या क्रोमोझोमचा शोध लावला, रिसर्च केली. कशाचा? ह्या क्रोमोझोमचा. आलं लक्षात? तोपर्यंत ते क्रोमोझोम माहित नव्हतं कोणाला. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल वेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स. हे खरं म्हणलं तर जेनेटिक मटेरियल सापडण्यासाठी चालू झालं होतं रिसर्च. पण त्याला काय भेटलं? कारण जेनेटिक मटेरियलच्या आधी त्यांना क्रोमोझोम माहिती झाला. कारण तिथपर्यंत जाण्यासाठी जेनेटिक मटेरियल पर्यंत क्रोमोझोम थ्रूच जावं लागेल ना. त्याच्यामुळे ते वॉल्टर सुटरनं ते शोध लावला. आता थ्रू विच 1944, आता थोडंसं अपग्रेड व्हा मित्रांनो. कवर ते 1902 मध्ये खेळत राहते, थोडं 1944 ला आहे. ट्रायो ऑफ सायंटिस्ट. अरे बापरे, 3 तिकडा काम बिगडा. तुम्ही बघितलं असन जे 3 इडियट्स मधले 3 लोक होते ना, रॅन्चो, परत आणखीन काय तो फरहान, परत राजू, हे 3 कोण होते माहिती का? हे होते कोण? सायंटिस्ट आपले ओसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅकलिओड. अरे बाप सर, तुम्ही म्हणशाल हे नाव तर लय डेंजर दिसायली. अरे सोड हे नाव, याला काय नाव द्यायचं आपल्याला? रॅन्चो मध्ये ओ आहे का नाही? रॅन्चो. कोण आहे आपला? ऑसवाल्ड ॲव्हरी, रॅन्चो ओ. आता हे कोण आहे? मॅकलिन मॅककार्टी. याला काय नाव द्यायचं बाबा? मॅकलिन मॅककार्टीला फरहान सर नाही, राजू सर. ओके राजू देऊ शकतो बरं का आपण. इथं फरहान तर कोणालाच नाव नाही जमत आहे, पण राजू देऊ शकतो कारण आर आहे ना मॅकलिन कार्टी मध्ये. मग याला काय नाव दिलं आपण? राजू. आर फॉर राजू, बरोबर नाही? आणि याला देऊन टाका आता फरहान. एफ नाही, पण करा थोडंसं ऍडजस्ट, बरोबर नाही? एवढं तर तुम्ही ऍडजस्ट करू शकते माझ्यासाठी, बरोबर नाही? हे दिलं फरहान. म्हणजे हे जे 3 इडियट्स होते तुमचे, ते कोण आहे? सायंटिस्ट ऑसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅककार्टी, कॉलिन मॅकलॉड. प्रूव्ड दॅट एक्सेप्ट व्हायरसेस. कोण म्हणलं त्यांनी? एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस काय असते? कोरोना व्हायरस बघितलं सगळ्यांनी आता. हा, तो व्हायरसेस. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सगळ्यांमध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. कारण जीन्स सेगमेंट कशाचा आहे? डीएनएचा. मग आहे का नाही? बरोबर, सगळ्यांमध्ये डीएनए. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, लक्षात काय ठेवायचं? फक्त सायंटिस्टचे नाव, त्यांनी केलेली रिसर्च. मेंडल जो आहे त्यानं काय केलं? मॉडर्न जेनेटिक्स, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, बरोबर आहे? एवढं लक्षात ठेवायचं. त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणते, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. दुसरा कोण आहे आपला? वॉल्टर सुटन, क्रोमोझोम. तिसरा कोण? ह्युजो डी व्हराइज, म्युटेशनल थेअरी. म्युटेशन काय असतं ते मी पुढे सांगतो, आता सध्या गरज नाही. आता 1944 ला हे जे 3 आपले 3 इडियट्स होते त्यांनी काय केलं? व्हायरसेस सोडून जे बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये डीएनए काय असतो? जेनेटिक मटेरियल. म्हणजे स्टेप बाय स्टेप गेले मित्रांनो ते. आधी मेंडलनं बघितलं की बाबा
फर्टिलायझेशन होऊन हेरिडिटी कशी होते, ट्रान्सफर कॅरेक्टर्स कशी होते हे बघितलं मेंडलनं. मग आता थोडंसं डिटेल गेला कोण, आपला युजोडी वराईस, त्यानं काय केलं, म्युटेशनल थिअरी म्हणजे थोडासा बदल कसा होतो आपल्या, फक्त सेम तर नाही बनत ना आपण ऍज इट इज कार्बन कॉपी, थोडा बदल होते ना, ते म्हणजे म्युटेशनल थिअरी समजा, त्यानं ते सांगितलं. आता वॉल्टर सुटन जो आहे तो आणखीन डिटेल गेला, न्यूक्लियसच्या मध्ये गेला, त्यानं बघितलं की बाबा क्रोमोझोम असतं. नंतर तो आपला थ्री डेट्स आहे, त्यांनी बघितलं की क्रोमोझोम नंतर सुद्धा डीएनए असतो, ज्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल असतं. आलं मित्रांनो, असं लक्षात ठेवायचं. कोण म्हणता आता अवघड आहे, अशी स्टोरी असल्यावर काय अवघड आहे सायन्स टू. In 1961, the French genetics Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA. तुम्हाला एक सांगू का, हे असे 3-3, 4-4 नाव आहे ना, नाही विचारत भावांनो, जे पण 3-3, 4-4 नाव आहे ना, नाही विचारत, सोडून द्यायचं, नुसतं वाचायचं आणि रीड करून सोडून द्यायचं. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए. आता रिकॉम्बिनंट डीएनए काय असतो, शब्द लक्षात ठेवा बरं का. आता हे तुम्हाला सध्या नाही शिकायला, पण एक तुम्हाला आपल्या तुमच्या स्टेट बोर्ड एक्झामच्या बुकमध्ये लाईन दिली, रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे काय, नावातच कळतंय. काय कळतंय, नावातच कळतंय की बाबा कुछ तो गडबड करणे का. ते हे नव्हतं का सीआयडी बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये कुछ तो गडबड हे दया, कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड हे दया, कुछ तो गडबड आहे. तशी गडबड कुठे, रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये. म्हणजे आपण बनवलाय. तुम्ही म्हणले ना ऋतिक रोशनचा चेहरा टाक, चल टाकला. तुम्ही म्हणले ना ऐश्वर्या राय सारखे डोळे टाक, चल टाकले. हे सगळं आपण बनवलं, रिकॉम्बिनंट डीएनए, ज्याच्यामध्ये आपण छेडछाड करून डीएनए ला आपले जीन्स टाकले, बरोबर. ती टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. लय मोठी फील्ड झाली मित्रांनो आता जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये एवढी रिसर्च चालू आहे सध्या की मी म्हणतो ना तुम्हाला, तुमचा मुलगा जो आहे होणारा तो कसा दिसन इथपासून, तर त्याच्यामध्ये काय काय नॉलेज, ब्रेन किती टाकायचा, कसा टाकायचा, सगळं आता करता येतं कशाच्या, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये, बरोबर की नाही. पण सायन्स किती पुढे जाऊ द्या मित्रांनो, निसर्गाशी छेडछाड केलेली बरोबर नसते, बरोबर नाही. जे नॅचरली होतं ते नॅचरलीच होतं. तर सायन्स, अरे बाबा नो मला एक सांगा, आपलं पोरग आहे आणि ऋतिक रोशनचा चेहरा घेऊन जर फिरायला लागलं, कोणी म्हणन का आपल्याकडे बघून, अरे हे तुझं पोरग आहे का कोणाचं पोरग आहे, बरोबर नाही. मग काय करायचं, गपचूप आपलं पोरग आपल्यासारखंच होऊ द्यायचं, उगा त्याच्यात काही बदल नाही करायचे. द सायन्स ऑफ, नाही तर 4 लोक म्हणतील अरे कोणाचं पोरग आहे. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन. आता हे फक्त काय म्हणतात त्याला, मजाकचा पार्ट नाही की बाबा तुम्ही फक्त रिसर्च केली तुम्हाला चांगलं दिसत, असं नाही. आपले जेवढे पण मित्रांनो जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, आता काही काही मुलं कशी असतात लहानपणापासून त्यांना काहीतरी डिसऑर्डर असतो जो की जेनेटिक असतो, मग त्याच्यामध्ये असे फेरबदल किंवा रिकॉम्बिनंट डीएनए किंवा अशा टेक्निक्स जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय टेक्निक्स वापरून काय करतात, ते त्याचे जीन्स चेंज करतात की जिथं समजा थोडंसं चेंजेस झाले, म्युटेशन झालं, त्याला काढून ते दुसरे जीन्स टाकतात. तर हा वापर कुठं होतो, आपल्या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. आलं लक्षात काय यूज होतो याचा. मग असं नुसतं ऋतिक रोशन लक्षात ठेवणार का तुम्ही ऐश्वर्या राय, नाही. आता तुम्हाला बघायचं मेन काय, डीएनए आणि आरएनए. मी तुम्हाला सांगतो ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आपण शिकणार आहे, पण त्याच्या आधी काय बघायचं, डीएनए आणि आरएनए. जे शिकणार आहे त्याचं बेसिकच माहित नाही आणि उगाच काय शिकायचं, बरोबर नाही. त्याच्यामुळे आपण आधी काय शिकणार, डीएनए आणि आरएनए मित्रांनो. आता तुम्हाला किती जणांना माहिती मला माहित नाही, ज्यांना माहिती असेल त्यांनी माझ्या आधी कमेंट मध्ये लिहायचंय, मी सांगायच्या आधी कमेंट मध्ये लिहायचंय डीएनए किती स्ट्रँडेड असतो, बरोबर नाही. डीएनए कोणाला माहिती लिहाच, कोण माइकाला आले बताओ मुझे, लिख के बताओ कमेंट में. सर समोर दिसतंय राव, काय पागलपणा चालू आहे. टाईप सी गाव सर तुम्ही थोडीशी, बरोबर की नाही. टाईप सी नाही माहिती, माहिती करा कळण तुम्हाला. हे बघा हे काय, हे एक स्ट्रँड आहे, बरोबर नाही. स्ट्रँड काय सर म्हणायला अवघड जाते, तुम्ही स्टँड म्हणा सरळ. हे काय, हे स्टँड आहे, तशा प्रकारचं याला थोडस डिझाईन मध्ये काढले. हे काय, एक स्ट्रँड आहे. हे काय, हे दुसरं स्टँड आहे, बरोबर आहे की नाही. हे आपलं दुसरं स्टँड आहे. आता असे 2 स्टँड मिळाले, त्याच्यामुळे काय शब्द आहे, डबल. काय, डबल, 2 आहेत ना, डबल. आता हे स्ट्रक्चर कसं दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर कसं दिसतंय, हेलिकल दिसतंय की नाही, बरोबर नाही. म्हणून काय म्हणलेलं आपण याला, या स्ट्रक्चरला डबल हेलिक्स काय म्हणलो. कसं असतं डीएनए आपलं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आलं लक्षात. आता हे काय तुम्हाला पुस्तकांनी दिलं, पण या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला, याच्यावरून आपण भरपूर लिहू शकतो, बरोबर नाही. आलं लक्षात. आता हे झालं तुमचं डीएनए बद्दल. आता याच्यामध्ये सर या अशा आडव्या रेषा काय, अरे बाळा या आडव्या रेषा नाही आहे, उगाच त्याला आडव्या रेषा म्हणून त्याची किंमत नको घालू. हे तुमचे आहे ना न्यूक्लियोटाइड्स आहे.
आता कसं असतं माहिती का, ह्या जर अशा नागिन डान्स करणारे जे आपले स्ट्रँड आहेत त्यांना जर असं मोकळं सोडलं तर ह्या अशा नाही होणार का, अशा त्यांना कसं जॉईन करून ठेवावं लागल. मग त्याचं काम काय करतात हे न्यूक्लियोटाइड्स. 4 न्यूक्लियोटाइड्स असते मित्रांनो. किती? 4. पेअर मध्ये असते पण 4 असते. आता डीएनए मध्ये कोणते असते? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. अलग लक्षात? कोणते? नीट लक्षात घ्या. ए फॉर ऍडेनिन, जी फॉर ग्वानिन, सी फॉर सायटोसिन आणि टी फॉर थायमिन. बरोबर नाही? आता यांच्या पेअर कशा असतात? आता हे दिसतंय तुम्हाला, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर, म्हणजे हे एकमेकाला पेअर असतात. आता इकडच्या साईडला जो असेल त्याच्या अपोजिट साईडला त्याची पेअर असेल. बरोबर नाही? जर इकडच्या साईडला समजा, आता मी काय म्हणलं, आता ही जी वन साईड आहे, इकडच्या साईडला जर कोण असेल? ऍडेनिन असेल, तर पलीकडच्या साईडला कोण असेल? थायमिन. याची पेअर थायमिनला. आणि जीसी म्हणजे काय? ग्वानिन. ग्वानिनची पेअर काय? सी. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी एकमेकाला. हे स्ट्रक्चर असं असतं. जर माझ्या इकडच्या साईडला जर ऍडेनिन आहे तर त्याची जी पेअर आहे पलीकडच्या साईडला ती कोणासोबत असेल? थायमिन सोबत. आणि जो आपला काय म्हणते त्याला, ग्वानिन आहे, त्या ग्वानिनची पेअर कोणाकडे असेल? सायटोसिन कडे. मग आलं का लक्षात स्ट्रक्चर? आणि हे काय करतं? या डबल हेलिक्स स्ट्रक्चरला जोडून ठेवण्याचं, कनेक्ट करायचं काम करतं. यांना काय म्हणतात? न्यूक्लियोटाइड्स. आलं लक्षात? आता सर डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये फरक काय? अरे सर आम्हाला डोळ्यांनीच दिसला फरक, तुम्ही सांगायची पण गरज नाहीये. सर जे डीएनए मध्ये दोन्हीकडून स्ट्रक्चर होतं ना ते फक्त एकाच साईड नाही इकडून. बरोबर आहे का नाही? काय हुशार आहे रे तुम्ही. कुठून एवढा अभ्यास झालाय तुमचा? तुम्ही माझ्याकडून शिकलेले आहे का आधी? याच्या आधी शिकलेले आहे का तुम्ही माझ्याकडून काही? नाही. मग कसं काय जमतो तुम्हाला? सर डीएनए कडून 2 स्ट्रँड होते, आरएनए मध्ये एकच स्ट्रँड आहे. वाह, एकदम भारी मित्रा, काय ओळखलंस तू. आणि सर आता एकच स्ट्रँड असल्यामुळे त्याच्याकडे न्यूक्लियोटाइड्स पण एकाच साईड नाही, पलीकडून काही आहे का कॉम्प्लिमेंटरी? नाही. फक्त काय? एकाच साईडने न्यूक्लियोटाइड्स आहे. फक्त सर विषय कसा माहिती का? फक्त विषय असा आहे की इथं होते ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. त्या थायमिनच्या जागी इकडे काय आहे? युरासिल. काय आहे? युरासिल. म्हणजे ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरासिल. ऍडेनिनची पेअर कोणासोबत होती? थायमिन सोबत. थायमिन आहे का नाही? म्हणजे काय? युरासिल. त्याच्या जागी कोण? युरासिल. आणि ग्वानिनची पेअर कोणासोबत? सायटोसिन सोबत ॲज इट इज. फक्त काय? डीएनए डबल स्टँडर्ड आहे, आरएनए सिंगल स्टँडर्ड. बस एवढं जरी कळलं ना भरपूर झालं. आज के लिए इतना ही काफी. धन्यवाद. टाटा, बाय बाय, गुड बाय. नाही नाही तसं नाही, अजून बाकी आहे. नीट लक्ष द्या. आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन हे सोप्या कन्सेप्ट शिकूनच जायचं आहे आज. कुठलाच टाइमपास नाही करायचा आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. अरे बापरे, बघा तू एवढी मेहनत चालू आहे आपली की शिकवता शिकवता घासा खराब झालेला आहे, तरी सुद्धा तुमचे दिवस वाया नाही गेले पाहिजे म्हणून आपण शिकवतोय मित्रांनो. हे बघा, सगळ्यात पहिले तर तुम्ही डीएनए बघितला, आरएनए बघितला, तुम्ही आधी न्यूक्लियस बघितला, त्याच्यामध्ये डीप गेले, तुम्ही क्रोमोझोम बघितलं, क्रोमोझोम मध्ये डीप गेले, क्रोमोझोम बांधला डीएनए पासून, डीएनएचा जर एक सेगमेंट घेतला ते म्हणजे तुमचं जीन आहे. बरोबर नाही? आता कसं असतं माहिती का, काही काही म्हणजे असे आपल्यामधले काही काही मुलं असतात त्यांचा ना त्यांच्या फिजिकल मध्ये म्हणजे फिजिक्स वाला ते अभ्यासाचं फिजिक्स नाही, तुमचं जे फिजिक आहे, फिटनेस जो आहे त्याच्याकडे लय लक्ष असतं मित्रांनो. लय म्हणजे लय. तो काय करत असतो माहिती का, वर्गात आला का चालतानाच तो कसं चालतो माहिती का, असं काय म्हणतो बाबा, काय म्हणतो बाबा, बस का बाबा, असं चालतो. बरं का, ऑब्झर्व केला असं. असं एक मुलगा असतो काही करायचं टायमाला तो काय करतो का, असं हाफ शर्ट असतो तुमचा शाळेचा, बरं नाही, तो काय करतो असं वर घेतो, असं असं करतो. हे बघा असं, हा बोलणार आहे असं मुद्दाहून, बरं का, कोणासमोर हा बोलणार आहे. त्याला काय दाखवायचं असतं माहिती का, त्याला त्याची बॉडी दाखवायची असते. हे डोले शोले का दाखवायचं असतं, डोले शोले. अरे हेक नाही आहे, तू कुपोषित बालक आहे, तू हे नाहीये, बॉडी कशी पाहिजे या सनी देओल सारखी. साला ये 2.5 किलो का आता है कातिया, ये जिस पर पड़ता है आदमी उठता नहीं उठ जाता है, अशी बॉडी पाहिजे. त्या बॉडीला काय करतो, कुपोषण झाल्यामुळे ते 6 पॅक दिसू राहिली, ती काय बॉडी आहे का. आता होतं काय, मग त्याला कळतं अरे ही बॉडी नाही आपली, ही फक्त आपण जेवतो कमी आहे त्याच्यामुळे बॉडी बनवू राहिली. मसल गेन करायसाठी काय करावं लागतं, त्याला कोणीतरी सांगतं बाबा मसल गेन करण्यासाठी ना तू प्रोटीन घे. आता या पठ्ठ्याला प्रोटीन म्हणजे नॅचरल प्रोटीन असते हे कुठं माहिती, त्याला फक्त ते डब्बे माहिती किंवा ते टॉनिक माहिती. यो जो 10वी पासूनच घ्यायला लागतो प्रोटीन, टॉनिक, बिनिक. एवढा प्रोटीन करतो काय बाबा तू जमा करून, तुला तेवढा व्यायाम तर झाला पाहिजे, तेवढं तुला ते झापलं तर पाहिजे.
आता याच्यामुळे काय करायचं, तुमच्या वयाचे जेवढे पण पोर आहेत ज्यांना फिटनेसचा शॉक आहे, मी असं म्हणत नाही तुम्ही व्यायाम करू नका, फिटनेस ठेवू नका, असं नाही, पण योग्य डायरेक्शन, योग्य माणसाचा सल्ला घेऊन करा. आता कसं आहे माहिती का, काय करायचं तुम्हाला, जेवढे पण नॅचरल आपले सोर्सेस आहेत प्रोटीनचे, आता नॅचरल सोर्सेस मध्ये काय येतं बरं मला एक सांगा, नॅचरल प्रोटीन सोर्सेस मध्ये काय येतं, 3 गोष्टी येतात. काय येतं? 3 गोष्टी. एक सगळ्यात पहिले आपलं नॉनव्हेज. काय येतं? नॉनव्हेज, बरोबर नाही. त्याच्यामधून ज्या नॉनव्हेज मध्ये काय असतं, दिसतंय का सगळ्यांना? हा, परत म्हणू नका दिसत नाही सर, कमेंट मध्ये लगेच लिहितात मग काय शिकवलं कोण मास्तर, दिसतच नव्हतं. नॉनव्हेज, बरोबर नाही. आता नॉनव्हेज मध्ये तुमचं चिकन आलं, काय आलं? चिकन आलं. तुमचे एग्स आले, बरोबर नाही. एग्स नंतर काय आलं तुमचं? फिश आलं, बरोबर नाही. आलं लक्षात? या गोष्टी तुमच्या नॉनव्हेज मध्ये आल्या. आता व्हेज मध्ये काय, आता व्हेज मध्ये पण 2 प्रकार आहे बरं का, नुसतं व्हेज नाही. हा बाबा, व्हेज मध्ये प्रकार आले. पूर्ण जे व्हेगन आहे, पूर्ण व्हेगन म्हणजे मिल्क प्रोडक्ट खात नाही ते लोक, त्याला नॉनव्हेज मानते. ते जे मिल्क प्रोडक्ट आहे, बरोबर आहे, तुमचे मिल्क प्रोडक्ट. आलं लक्षात? जसं की पनीर झालं. अरे सर काय शिकू लागले, तोंडाला पाणी येऊ लागलं, खायचे डिशेस कशाला खाल्ले, आता चिकन बिर्याणी खायची होती. खायला जाऊ नका, नीट लक्ष द्या. पनीर घ्या, तुमचं योगर्ट घ्या, बरोबर की नाही. परत आणखीन काय आहे, योगर्ट नंतर तुमचं समजा आणखीन कशातून घेऊ शकतो आपण पनीर म्हणतो, प्रोटीन. मिल्क प्रोडक्ट मध्ये दूध घ्या, मिल्क, बरोबर की नाही. मिल्क प्रोडक्ट मध्ये मिल्कच घेतलं नाही आपण. ओके, हे जेवढे पण तुमचे मिल्क पासून बनणारे पदार्थ आहे, याच्यापासून तुम्हाला एक प्रोटीन भेटतं. दुसरं काय, आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहे, हे कोण व्हेगन लोक खाते का मिल्क प्रोडक्ट? नाही. आता जे प्युअर व्हेजिटेरियन, सोयाबीन, काय त्यांचं म्हणजे ब्रह्मास्त्र आहे ते सोयाबीन. प्रोटीन का सोर्स सोयाबीन. सोयाबीन नंतर काय, तुमच्या डाळी, दाल्स म्हणू आपण त्याला, दाल्स, बरोबर नाही. सोयाबीन डाळ तुमची तुरीची असू द्या, मुगाची डाळ सगळ्यात भारी मित्रांनो, मुगाची डाळ एकदम फर्स्ट क्लास, सगळ्यात डाळीत श्रेष्ठ मुगाची डाळ. सोयाबीन डाळ असू द्या. परत आणखीन काय तुमचे मटकी, ते बरोबर नाही, मोड आलेली मटकी, त्याला आपण काय म्हणतो, त्याला स्प्राउट्स म्हणतो, बरोबर नाही. आता हे झाले तुमचे सोर्सेस प्रोटीनचे. आता तुम्हाला कळलं की सर प्रोटीन मी ह्या वेळेला सुद्धा घेऊ शकतो, बरोबर की नाही. आता होणार काय, तुम्ही ते प्रोटीन घेणार म्हणजे इनटेक करणार, खाणार, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही म्हणणार सर बॉडीच नाही वाढली. काय होत असतं माहिती का, ते प्रोटीन डायरेक्टली तुमच्या मसल्स मध्ये जात नाहीत, ते तुम्ही प्रोटीन्स घेता, त्याच्यानंतर काय होतं, आपल्या बॉडीमध्ये ब्लड मधून ते प्रोटीन्स पसरतात, ते घटक पसरतात आपल्या बॉडीमध्ये, बरोबर नाही. आता काय होतं, आपल्या जीन्सकडे मी तुम्हाला म्हणलं होतं, त्याच्याकडे होते गुगलचा पूर्ण डेटा आहे, त्याच्याकडे लिहिलेलं आहे की तुमच्या बॉडीला किती सप्लाय पाहिजे प्रोटीनचा, तेवढाच तो काय करतो, त्या प्रोटीन पासून जे तुम्ही इनटेक केले त्या प्रोटीनचा अमिनो ऍसिड्स पासून ब्रेक करतो, म्हणजे त्याला काय करतो, सुट्ट करतो, बरोबर नाही. सुट्ट केल्यानंतर काय करतो, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच प्रोटीन तो काय करतो, तुमच्या बॉडीमध्ये फॉर्म करतो, आणि त्या प्रोटीन मधून तुम्हाला मग एनर्जी येते, मग तुम्ही जिम करते, ते बरोबर नाही. आता ती जी प्रोटीन सिंथेसिस, ज्याला सिंथेसिस काय म्हणतो आपण, बनवणे एखादं प्रोडक्ट, बरोबर नाही. त्या प्रोटीन सिंथेसिस कोणत्या स्टेप मधून होतं, तर या 3 स्टेप मधून होतं. कोणती? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता ह्या ज्या 3 स्टेप आहे, सगळ्यात आधी काय होणार, ट्रान्सक्रिप्शन होणार, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, नंतर ट्रान्सलोकेशन, बरोबर नाही. आता कसं होतं, मी तुम्हाला सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस होते कशापासून, अमिनो ऍसिड्स पासून, बरोबर नाही. जे तुम्ही प्रोटीन घेतलं त्याचा ब्रेकडाऊन झाला अमिनो ऍसिड्स मध्येच, आणि त्याच्यानंतर तुमच्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुमच्याच बॉडी मधल्या जीन्सनी काय केलं, प्रोटीन सिंथेसिस केलं, बरोबर नाही. कशापासून, त्या अमिनो ऍसिड्स पासून. आता कसं होतं, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन. त्याच्या आधी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, हे मिटवतो मी आता, तुम्हाला हे जास्त वेळ ठेवलं तर लगेच भूक लागेल, लेक्चर सोडून लगेच खायला पळशील, बरं का. आता हे मी मिटवलं. आता तुम्हाला सांगतो ट्रान्सक्रिप्शनची सिंपल स्टोरी कशी लक्षात ठेवायची. ट्रान्सक्रिप्शन नाही, प्रोटीन सिंथेसिसची. सपोज करा तुमच्या काय गल्लीमध्ये भंडारा, काय भंडारा. आता भंडारा असल्यावर काय, तुमचा जो आपला सोन्या आहे का, त्या सोन्या असतो तुमचा लीडर, अध्यक्ष, म्हणजे ज्याच्याकडे फुटी कवडी नसते तो कोण असतो, तुमचा अध्यक्ष. आता त्याला अरेंज करायचा आहे भंडारा गल्लीतला, बरोबर नाही. आता तो काय गेला, तो गेला आपल्या एखादा जो मोठा व्यक्ती असेल, त्याला सपोर्टिंग सिस्टीम जो असेल, बरोबर नाही, त्याच्याकडे गेला, बरोबर नाही. त्यानं काय केला, तो मेसेज घेऊन गेला. काय घेऊन गेला, मेसेज घेऊन गेला. कोणाकडे गेला की मेसेज घेऊन, तो गेला एखादा मोठ्या व्यक्तीकडे, की
भाऊ असं असं आहे, आपल्याला आपल्या गल्लीमध्ये भंडारा करायचा आहे. बरं भंडाऱ्याला काय ठेवलं भाऊ न, डाळ बट्टी आणि शिरा, बरं नाही. आता त्यानं तर ठरवलं बाबा, मेसेज घेऊन गेला त्या भाऊकडं. तो भाऊ म्हणला थांब. काय म्हणला, थांब, तुझी वर्गणी किती जमा झाली? तो म्हणतो अशी अशी XYZ वर्गणी जमा झाली. तो म्हणतो मग तुला अपेक्षा काय? तो म्हणतो भाऊ थोडंसं तुम्ही मदत करा ना, कसं आहे मी तरी एकटा काय काय भाऊ, मी अध्यक्ष आहे, तुम्ही थोडासा सपोर्ट करशाल तर तेवढंच नाव होईल आपलं गरीबाचं, बरोबर नाही. बरं ते म्हणतो चल जास्त लाड नको तू, करून टाकतो तुला मदत. आता त्यानं काय केलं माहिती का, त्या भाऊनं केलं ट्रान्सफर. काय केले, पैसे ट्रान्सफर. कोणाच्या अकाउंटला, त्या अध्यक्षाच्या अकाउंटला. काय केले, पैसे ट्रान्सफर केले. आता पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आता त्या भाऊला भंडारा करायचा आहे. तो भाऊ कोणाकडे जाणार, आचारीकडे. आचारीला म्हणणार ए भाई, आधी भाऊचा कॉन्फिडन्स एकदम लो होता, कारण की भाऊकडे पैसे नव्हते. आता अध्यक्षाकडे पैसे आले. तो ऐ किती लागते तुला, आपल्याला भंडारा करायचा, डाळवट्टी शिरा ठेवलेला आहे, किती पाहिजे तुला? त्यानं सांगितलं XYZ अमाऊंट पाहिजे. त्यानं लगेच काढले आणि फेकून दिली, चल घे. पण भंडारा एकदम भारी झाला पाहिजे. काय म्हणला, भंडारा एकदम दुसऱ्याच्या जीवावरती घेऊ भाऊ उडू लागला, असं समजा तुम्ही. तो कोणाकडे गेला, आपला आचारी. आर म्हणजे कोण, आचारी. आचारीला त्याने सांगितलं या पाय भाई, अशा अशा डाळबट्ट्या शिरा बनवून पाहिजे आणि एकदम चव एकदम फर्स्ट क्लास पाहिजे. ओके सर. आचार्य म्हणलं ओके सर, पैसे दिले, काम संपलं. मग म्हणलं तुमचा भंडारा. आता सर MTR काय दिलं, म्हणजे मनी ट्रान्सफर आणि आचारी, आर फॉर आचारी, असं आहे का? नाही, आता लक्षात घ्या. आता ही स्टोरी कशाशी रिलेट करा माहिती का, तुमच्या प्रोटीन सिंथेसिसची. भंडारा म्हणजे काय, तुमचं प्रोटीन सिंथेसिस आहे. काय करायचं तुम्हाला, प्रोटीन बनवायचंय. इथं काय बनवायचं होतं, डाळबट्टी. आता ते प्रोटीन कसं बनवायचंय, तो मेसेज घेऊन कोण जाईल, तुमचा मेसेंजर RNA. मी तुम्हाला सांगितलं नाही आधी, पण आता सांगतोय, लक्षात ठेवा. RNA चे तुम्ही आधी शिकलेले. RNA चे 3 प्रकार आहे, मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोझोमल RNA, बरोबर आहे. असे RNA, mRNA, tRNA आणि rRNA, यांचा रोल आपल्याला या प्रोसेस मध्ये लागणार आहे. आता तो जो मेसेज आहे तो घेऊन कोण गेलं, मेसेंजर RNA. कोण गेलं, DNA कडे, मेसेंजर RNA. आता त्याच्यापासून त्याचे कॉपीज बनवणं, त्या DNA चे अपोजिट कॉपीज बनवणं, ते काम झालं. म्हणजेच काय, ट्रान्सफरचं काम झालं. काय झालं, ट्रान्सफरचं काम. आणि नंतर काय की बाबा त्याला एक एक अमिनो ऍसिड अटॅच होत जाणार आणि ते अमिनो ऍसिड बनले म्हणजे काय बनलं, तुमचं प्रोटीन बनलं. कारण लय मोठे अमिनो ऍसिड मिळूनच तर आपण प्रोटीन बनवतो ना, बरोबर नाही. तर अशा प्रकारे प्रोसेस कशी लक्षात ठेवायची तुमची, याच्यामध्ये mRNA रोल येणार आहे, ट्रान्सफर RNA रोल येणार आहे आणि आपला rRNA आचारी म्हणजे कोण, आपला rRNA, रायबोझोमल RNA, याचा एक रोल येणार आहे. भंडारा म्हणजे तुमचा प्रोटीन सिंथेसिस. आता कसं सर, सगळ्यात पहिले ट्रान्सक्रिप्शन नाव दिसलं बोर्डवरती, म्हणजे तुम्ही आम्हाला सगळ्यात पहिले ट्रान्सक्रिप्शन सांगणार का? हो मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिले ट्रान्सक्रिप्शन सांगणार. आता हे तुमचा DNA, हा कोणता DNA तुमचा, हा डबल स्ट्रँडेड दिसतंय ना. डबल स्ट्रँडेड कोणी म्हणू नका बरं का, एखाद्याला दिसत नसेल तर आत्ताच सांगा. हा तुमचा डबल स्ट्रँडेड DNA, बरोबर नाही. याला काय केलं माहिती तुम्ही, हा असा होता ना, कसा, हा हेलिकल स्ट्रक्चर होता, बरोबर आहे की नाही. याला तुम्ही थोडंसं ओपन केलं. कुठं ओपन केलं, हे इथं बघा मध्ये दिसलंय का सगळ्यांना, इथं हे वापस पाहिल्यासारखं, हा इथं मध्ये थोडासा ओपन केला तुम्ही. आता mRNA मेसेज घेऊन आलेला आहे. mRNA मेसेज घेऊन आलेला कसा, याला जेव्हा तुम्ही ओपन करता, जे आपण बघितलं होतं बघा, हे जे आपला काय म्हणतात त्याला DNA, याच्यामध्ये असे असे न्यूक्लियोटाइड्स होते, बरोबर आहे नाही, जे दोघांना जॉईन करून ठेवत होते. आता हे न्यूक्लियोटाइड्स सेपरेट झाले. वरचे न्यूक्लियोटाइड्स वरती गेले, खालचे खाली गेले, आणि कोण आला तुमचा, mRNA. दिसला का इथं सगळ्यांना, mRNA दिसला का? हा कोण आहे तुमचा नवीन एंट्री, एकदम सॉलिड एंट्री. ही कोण आहे तुमचा mRNA. आता हा काय आला माहिती का, हा इथं आला. आता याच्यावरचे नाव दिसत नसेल, मी लिहितो बरं का. हे असतं T, इथं खाली काय होतं तुमच्या DNAच्या, T, इथं होतं A, इथं होतं C, इथं होतं G, इथं होतं T, बरोबर नाही, A. हे खाली तुमचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स होता, आलं लक्षात. आणि वर काय होता तुमचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, याच्या अपोजिट. आता मला एक सांगा, जर mRNA, आपल्याला माहिती RNA सिंगल स्ट्रँडेड असतो, खालचा पण सिक्वेन्स तयार करायचा आणि वरचा पण करायचा, याला काही मतलब आहे का? मग DNA बनून जाईल सेम, बरोबर नाही. याचा खालच्या सिक्वेन्सचा जर आपण कॉम्प्लिमेंटरी बनवला वरचा सिक्वेन्स, आता इथं T आहे, मग इथं काय येणार आपल्याला माहिती, T ची पेअर कोणासोबत, ऍडेनिन सोबत. T गेला A कडं, A गेला U कडं, C गेला G कडं, म्हणजे वर काय बनलं, A U. कारण U का आलं, A च्या जागी T यायला पाहिजे होतं, U च्या जागी,
पण आपल्याला माहिती की आरएनए मध्ये टी नसतं, थायमिन नसतं, काय असतं युरासिल. मग ए यू सी ए इथं म्हणल्यावर वर काय येईल जी, जी असल्यावर इथं काय येईल सी. आपल्याला पेअर लक्षात ठेवायचे आहे कोणाच्या कोणासोबत आहे, बरोबर नाही. आलं लक्षात. टी टीचं काय येईल ए. आता विचार करा जर सेम जर मी वरच्याची बनवली ए ची काय बनन यू. विचार करा ना ते दोघं एकमेकाला कनेक्ट नाही होणार का. पण आपल्याला तसं बनवायचं का नाही, आपल्याला सिंगल स्टँडर्डच बनवायचं आहे. म्हणून आपण फक्त एका साईडचा सिक्वेन्स काय करणार कॉपी करणार. आणि त्या एमआरएन वरती आता कोणता सिक्वेन्स येणार, या खालच्या सिक्वेन्सवरचा अपोजिट. त्याला शब्द काय वापरतो आपण कॉम्प्लिमेंटरी. आता हा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स घेतला आपण डीएनएचा एका डीएनएच्या सेगमेंट मधून. त्याला आपण काय कोणी घेतला तो मेसेंजर आरआरएनए, बरोबर आहे. आरआरएनए मेसेंजर आरएनए एमआरएनए. एमआरएनए बनला आपला. आता या कॉपी करण्याच्या प्रोसेसला मित्रांनो काय म्हणते ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणते ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनचं तुम्हाला काय तुमच्या पुस्तकात टेक्स्टबुक मध्ये दिलं ते तुम्हाला सांगतो. विथ द हेल्प ऑफ आरएनए द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए. आपल्याला माहिती होतं की डीएनए कसा असतो डबल स्टँडर्ड, बरोबर आहे. आता त्या डबल स्टँडर्ड डीएनए चा एक सेगमेंट म्हणजे काय असतो तुमचा जीन असतो, बरोबर नाही. हा आहे तुमचा डबल स्टँडर्ड. याचा एक पार्ट घेतला तुम्ही, किती एक पार्ट, याला ओपन केलं, बरोबर नाही. या असं ओपन केलं. पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. या एका ओपन केलेल्या भागापासून तुम्हाला प्रोटीन बनवायचं आहे. आता काय इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन द डीएनए अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. तुम्हाला सांगितलं होतं मी एक्स्ट्राचं बॉडी प्रोटीन घेत नसते. तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ती त्या घेतलेल्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करून अॅमिनो ऍसिड बनवून मग स्वतः प्रोटीन बनवत असते, बरोबर नाही. म्हणजे किती उलटे काम करते आपली बॉडी. मग करू द्या, तुमच्यासाठी चांगलं आहे. द प्रोसेस वेअर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम डीएनए टू आरएनए. काय द प्रोसेस वेअर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम डीएनए. आपण बघितलं ना मागच्या याच्यामध्ये कशामध्ये तुम्हाला सगळं दाखवावं लागतं, तुम्ही लक्षातच ठेवत नाही. हे बघा याच्यामध्ये बघितलं ना डीएनए पासून काय बनवलं आपण आरएनए. म्हणजेच काय केलं आपण इथले जीन्स इकडे ट्रान्सफर केले, बरोबर नाही. काय बनवलं आपण जीन्स, नवा गोष्ट बनवली, बरोबर नाही. म्हणजे काय द प्रोसेस वेअर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम डीएनए टू आरएनए अँड फायनली टू प्रोटीन्स. शेवटी त्याचं काय बनणार आहे प्रोटीन विच कॅरी आउट व्हेरियस फंक्शन्स इन द सेल. आणि प्रोटीन्स तुम्हाला माहिती सेल्सला किती इंपॉर्टंट आहे, बरोबर नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. काय सेंट्रल डॉग्मा. आता सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय कळलं तुम्हाला. सेंट्रल डोग्मा काहीच नाही. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय तुमचे जे आपण बघितलं ना एमआरएनए जे बनवतोय तुमची कॉपी कशाची डीएनए स्ट्रँडची, एका स्ट्रँडची, ती जेनेटिक इन्फॉर्मेशन जी ट्रान्सफर करतोय ती म्हणजे तुमची काय डीएनए टू आरएनए जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होती आणि नंतर त्याचं काय बनणार आहे प्रोटीन बनणार आहे. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणते सेंट्रल डोग्मा. आलं लक्षात. कारण हा सेंट्रल मेन पार्ट आहे ना तुमच्या पूर्ण प्रोसेसचा, म्हणून याला सेंट्रल डोग्मा. थीम काय तुमची ही थीम आहे डीएनए पासून आरएनए, आरएनए पासून प्रोटीन. mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. Only one of the two strands of DNA is used in this process. mRNA फक्त एका स्ट्रँडचं अपोजिट कॉम्प्लिमेंटरी काय बनवतो सिक्वेन्स बनवतो. आलं लक्षात. दुसरा बनवला तर काय होईल ते अटॅच होऊन डीएनए बनत, बरोबर नाही. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA being produced is always बरं का कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए. मी काय म्हणलं ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए. जो सिक्वेन्स खालच्या डीएनए स्टँडर्ड होता त्याच्या कॉम्प्लिमेंटरी. जर ए असेल तर वर काय बनन टी नाही यू बनन, कारण की आरएनए मध्ये टी नसतो यू असतो. जर सी असेल तर वर काय जी, जी खाली असेल तर वर काय सी, बरोबर. आलं लक्षात. अशा प्रकारचं जर खाली टी असेल तर वर काय ए. आलं लक्षात. बिसाइड्स देअर इज अ युरासिल. मी तुम्हाला सांगितलं ना आरएनए मध्ये काय असतं युरासिल इन्स्टेड ऑफ थायमिन. दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड काय आरएनए सिंथेसिस. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. इज कॉल्ड काय ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची पहिली स्टेप आपण काय केली आरएनए सिंथेसिस. आता तुम्ही जेव्हा 11वी 12वी जाशाल ना डिटेलमध्ये शिकायचं कोणता एन्झाईम लागतो, इनिशिएशन कुठून होतं, एंडिंग कुठं होती, सगळं डिटेलमध्ये शिकवायचंय. पण सध्या तुम्हाला गरज आहे का नाही, त्याच्यामुळे आपण फक्त एक आयडिया दिली. आरएनए सिंथेसिस जे आपण केलं डीएनए पासून एमआरएनए बनवला त्या प्रोसेसला आपण म्हणलं ट्रान्सक्रिप्शन. आलं लक्षात. आता पुढचं आहे का इथपर्यंत झालं. प्रोटीन बनवायचे होते सर, प्रोटीन बनवायचं आम्ही एक काम केलं याचा कॉम्प्लिमेंटरी बनवून घेतला एक एमआरएनए. आता ह्यो एमआरएनए ह्यो जो एमआरएनए ना ह्यो असा पुढे पुढे पास होत जातो, बरं का. आता काय होतं हा आहे तुमचा एमआरएनए. काय आहे तुमचा एमआरएनए.
नीट लक्षात घ्या बरं का, परत म्हणशे आन्सर mRNA समजलं नाही. मी जास्त बार याच्यामुळे सांगतो कारण हे समजत नाही पोरांना आणि याच्यामुळे सायन्स 2 अवघड जातं. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या. हा आहे तुमचा mRNA, बरोबर आहे की नाही. हा mRNA घेऊन आला बाबा त्याचा कोड, बरोबर नाही, सिक्वेन्स घेऊन आला. कशाचा कॉम्प्लिमेंटरी, त्या DNA स्ट्रँडच्या. आता हा जो mRNA आहे हा काय करतो, हे असे डब्बे दिसते का आपले ट्रेनचे डब्बे कसे असते, ट्रेनचे डब्बे बघितले ना सगळ्यांनी, बोगी म्हणतो आपल्याला ट्रेनचे डब्बे, असे ट्रेनचे डब्बे असते. आणि या ट्रेनच्या डब्यावरती बरं का लक्षात घ्या, या ट्रेनच्या डब्यावरती याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असतो. कशाच्या, ह्या रायबोझोमच्या. आता हे रॅन्डम असतात, हे जे tRNA डब्बे आहे ना हे रॅन्डम असतात. कशा माहिती का, आता समजा जर ॲलेनिन नावाचा अमिनो ऍसिड आहे, त्याचा काय डब्बा, हा आहे ॲलेनिन नावाचा डब्बा. काय, ॲलेनिन अमिनो ऍसिडचा डब्बा. त्याचा काय CGU, काय CGU त्याच्याकडं कोड आहे, बरोबर नाही. आता हा कोड कसा आहे, C फॉर सायटोसिन, G फॉर गायनोनिन आणि U फॉर युरासिल. हा जो कोड आहे ना 3 याचा कोड आहे, म्हणून याला काय म्हणलो आपण, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणलो, कळलं तुम्हाला ट्रिपलेट कोडॉन काय असतं. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काहीच नाही. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे त्याच्यामध्ये 3 कोड आहेत. कोणते कोड, आपले न्यूक्लियोटाइड, म्हणून त्याला आपण काय म्हणलो, ट्रिपलेट कोडॉन. एक सेट, काय म्हणा, एक सेट. जसं बंडल असतो ना पैशाचा, 500-500चा किती, 1000 नोटाचा बंडल, त्याला बंडल म्हणतो आपण. तसं या 3 न्यूक्लियोटाइडचा एक ट्रिपलेट कोडॉन. आता प्रत्येक tRNA कडे काय असतो, एक ट्रिपलेट कोडॉन असतो. आता तो काय करतो, या mRNA च्या वरून फिरतो, शोधत जातो की कहा आहे मेरा जोडीदार. ते नसतं का ते पिक्चर मध्ये, रोमॅन्टिक मुव्हीज मध्ये दाखवत नाही का, की यार ते म्हणतो तुला मुलगी तरी कशी पाहिजे, तुझ्या मैत्रिणी एवढ्या चांगल्या दिसते, सगळं होतं, त्याचे वेगळ्याच फॅन्टसी असतं. ते म्हणतो एक काय म्हणते त्याला, तुला मुलगी कशी पाहिजे, लगेच तो काय म्हणतो, भोली सी सूरत आंखों में मस्ती दूर खडी शर्माए आय हाय. आता याशी याचं भाऊचं तोंड पाहिलं तर डांबर घोसळल्यासारखं तोंड असतं, आणि या भाऊला पोरगी कशी पाहिजे, भोलीची सूरत आंखों में मस्ती दूर खडी शर्माए. अरे वा रे वा, भाऊला असं उलट करून मारलं पाहिजे. तसं ह्यो शोधत असतो tRNA आपल्या भाऊ सारखा, काय की कहा आहे मेरी पार्टनर, कहा आहे मेरी पार्टनर. आता यांची पार्टनर याच्यासारखी राहीन का, CGU राहीन का याची पार्टनर, नाही, कॉम्प्लिमेंटरी राहीन, बरोबर नाही. मग या C ला कोणती पार्टनर पाहिजे, की जी ट्रिपलेट कोडॉन कोणतं पाहिजे, G, या G चा अपोजिट C आणि या U चा अपोजिट A. आता इथं दिसतंय का तुम्हाला असं, हो सर दिसलं, GCA, काय GCA याच्या अपोजिट. मग लगेच काय करतो, याला जसं कळलं लगेच इथे येऊन काय करतो, बॉन्ड फॉर्म करतो, बरोबर नाही, न्यूक्लियोटाइड फॉर्म करतो. आला का भाई, इथं लगेच येतो. आता ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो माहिती का, ट्रान्सलेशन. काय म्हणतो, ट्रान्सलेशन. tRNA ची एंट्री झाली की नाही, आपण भंडारा बघितला, tRNA ची एंट्री झाली ना, पहिले मेसेंजर RNA mRNA ना आपल्याला स्ट्रँड बनवून दिलं, बरोबर नाही, सिक्वेन्स बनवून दिला. आता त्याच्यावरती tRNA अमिनो ऍसिड घेऊन येतोय, बरोबर नाही. अमिनो ऍसिड घेऊन आल्यानंतर काय होतं, CGU त्याचा पार्टनर शोधतो अपोजिट, C चा G, G चा C आणि U चा A. त्याला भेटला, तो लगेच इथं कनेक्ट होतो, आणि काय होतं, हे जे फॉर्म होतं याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन प्रोसेस. मग हा पुढे कंटिन्यू जात असतो, काय होत असतो, हे बघा हा दुसरा tRNA आला, लईच लबाड आहे बाबा. आता या ॲलेनिनचा कोड हा होता CGU GCA, बरोबर नाही. हा कॉम्प्लिमेंटरी कोड कोणाचा होता, ॲलेनिनचा. म्हणून या tRNA वरती कोण जॉईन झाला, आपला कोणता अमिनो ऍसिड जॉईन झाला, ॲलेनिन. तसा या CAA चा कोण आहे, व्हॅलिन. मग असे करत करत tRNA, सिरीन, ग्लायसिन, ल्युसिन, सेरेनाइन, हे असे करत करत काय होते, अमिनो ऍसिड जॉईन होत होतो, चेन तयार होती. आणि ती चेन म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिस. कारण प्रोटीन कशापासून बनतं, खूप मोठे अमिनो ऍसिड मिळून काय बनतं आपलं प्रोटीन. मग ते कसं बनलं आपलं, पहिले mRNA सिक्वेन्स बनवला, त्याच्यानंतर त्याचा कॉम्प्लिमेंटरी tRNA शोधत शोधत आला. आपला जोडीदार पार्टनर कोणी, मॅट्रिमोनीवर गेला का तो, नाही, त्यानं स्वतः सापडला. मग सापडल्यानंतर त्या कोडचं जे अमिनो ऍसिड त्या tRNA ला कनेक्ट झालं. मग असं पुढे पास होत होत, नंतर आला rRNA. हा जो हे दिसतोय ना, मागचा हे नुसता दिसतोय, पण आहे लय मोठा, बरोबर नाही. हा रायबोझोमल RNA इथं जॉईन होतो, जिथे यांना दोघांना जॉईन व्हायचं असतं. मग हा सपोर्ट देतो, म्हणजे ह्या लव्ह बर्ड्सला कोण सपोर्ट देतं, हा सपोर्ट देतो rRNA. आणि यांच्यामुळे काय होतं, चेन तयार होत जाते अमिनो ऍसिडची, आणि त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. कशाला, जेव्हा rRNA ची एंट्री होती, बरोबर नाही. आता डेफिनेशन, ऑफिशियल कन्सेप्ट समजला ना तुम्हाला काय असतो प्रोटीन सिंथेसिसचा. आता आपण पुढे येऊ. The mRNA form in nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. DNA चा काय कोडेड मेसेज असतो, जो की सिक्वेन्स असतो. The message contains the codes for amino acids. तो जो
कोड आहे, ट्रिपलेट कोडॉन ज्याला आपण म्हणतो, तो कोड काय आहे, अमिनो ऍसिड्सचा काय आहे, मेसेज आहे. आलं लक्षात? ओके सर. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. इट इज कॉल्ड ऍज अ ट्रिपलेट कोडॉन. मी म्हणलं ना ट्रिपलेट कोडॉन, 3 गोष्टी आल्या त्याच्यात, 3 न्यूक्लियोटाइड आले, म्हणून त्याला काय म्हणलं आपण, ट्रिपलेट कोडॉन. आणि तो काय कोड कशाचा आहे, एका अमिनो ऍसिडचा आहे. बरोबर नाही? डॉक्टर हरगोविंद खुराना, एकदम प्राऊडली सांगायचं मित्रांनो, डॉक्टर हरगोविंद खुराना इंडियन ओरिजिन असलेला सायंटिस्ट होता. त्यानं काय सगळ्यात पहिले काय केलं, त्याचं कंट्रीब्युशन काय आहे, डिस्कव्हरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमिनो ऍसिड्स. जे 20 अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये असतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल दोन्ही पण, त्यांना शोधून काढायचं काम कोणी केलं, डॉक्टर हरगोविंद खुराना. त्याच्यामुळे त्यांना मित्रांनो नोबेल प्राइज सुद्धा भेटलं 1968 ला. आलं लक्षात? ते प्रोटीनचं जे काय म्हणते त्याला 20 अमिनो ऍसिड्स लागते, ते सर्च करायचं काम डॉक्टर गोविंद खुरानाने केलं. इंडियन ओरिजिन असलेल्यांना त्यांना भेटलं आपल्याला नोबेल प्राइज 1968 ला. त्यांचं फक्त ओरिजिन इंडिया होतं, बिचाऱ्यांचं काम सगळं बाहेरच झालेलं आहे, आपली तर काही नव्हतं होत तेव्हा. इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. आपल्याला माहिती आहे mRNA जो डीएनए मधून सिक्वेन्स कॉपी केला होता, थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स, 3-3चा ग्रुप करायचा फक्त, 3-3चा, थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स माहिती आहे आपल्याला. ऍज पर द मेसेज ऑन mRNA वर जसा मेसेज राहील, म्हणजे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन राहील, अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. जो tRNA तो काय करा, अमिनो ऍसिड्स आणल तिथं. ही डायग्राम दिसते ना, tRNA जसा याचा मेसेज राहील त्यानुसार tRNA आपला जोडीदार सापडल. बरोबर की नाही? आता काय कुठे गेलं, हा, तर फॉर दिस पर्पज tRNA हॅज अ अँटीकोडॉन. ह्या tRNA वर काय दिसते तुम्हाला, या G चा अँटीकोडॉन C दिसतोय, C चा G दिसतोय, A चा U दिसतोय. आलं लक्षात? ट्रिपलेट मध्ये, ट्रिपलेट फॉर्म मध्ये. आता याच्याच काय म्हणतात त्याला, अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी, हा सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी राहणार आहे टू द कोडॉन ऑन mRNA च्या कॉम्प्लिमेंटरी राहणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणलो, ट्रान्सलेशन. आलं लक्षात? tRNAचं काम कुठपर्यंत होतं, mRNA जो मेसेज घेऊन आला त्याच्यापासून काय ट्रिपलेट कोडॉन फॉर्म करायचं, जे tRNA कडे त्याच्या अँटीकोडॉनचं. कळलं? आलं लक्षात? आता द अमिनो ऍसिड्स ब्राउट इन बाय tRNA कडून जे अमिनो ऍसिड्स आलेले आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. पेप्टाइड बॉन्ड्स आपल्याला माहिती आहे, प्रोटीन जे प्रोटीन फॉर्म कशापासून होतं, कोणत्या बॉन्ड पासून, पेप्टाइड बॉन्ड. आता दुसरे केमिकल बॉन्ड माहिती आपल्याला, आयोनिक बॉन्ड माहिती आहे. पेप्टाइड बॉन्ड काय असतो, की जे आपले प्रोटीन्स आहेत ते अमिनो ऍसिड्स किंवा न्यूक्लियोटाइड्स कोणत्या बॉन्डने फॉर्म होतात, ते आपल्या पेप्टाइड. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. बरोबर आहे? ही डायग्राम दिसली सगळ्याला. ही जी डायग्राम आहे ना, हा जो rRNA, बरोबर नाही, पहिले इथं होता, इथं त्यानं सगळे कनेक्ट करून घेतले, कोणते, ह्या tRNA चे कोड त्यानं इथं कनेक्ट करून घेतले. मग हा rRNA पुढे सरकला, मग हळूहळू पुढे होत होत, एकाला पण सोडत नाही तो, सबका कटेगा, किसी को नाही छोडेगा. बरोबर नाही? पुढं 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 सरकत सरकत एक 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 जॉईन करत जातो. बरोबर नाही? त्या प्रोसेसला आपण काय म्हणलो, ट्रान्सलोकेशन. काय म्हणलो, ट्रान्सलोकेशन. म्हणजे डेफिनेशन काय आहे, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनेच तो जाणार. कळलं लक्षात? दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. These proteins controls various functions in the body of living organism and their appearance too. म्हणजे हे प्रोटीन आपण कशासाठी बनवतोय, तुमच्या डेली लाईफ मध्ये जी एनर्जी लागती ती कुठून घेतो आपण, प्रोटीन्स मधून. तुम्ही जे म्हणते मला प्रोटीन द्या प्रोटीन द्या प्रोटीन द्या, मला बॉडी बनवायची, कशासाठी बॉडी बनवायची, कारण तुमचे जे काम आता होत नाहीये ते तुमच्याकडून झाले पाहिजे. वेट जास्त उचललं गेलं पाहिजे, परत काय म्हणतात जास्त रनिंग झाली पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे. बरोबर नाही? या सगळ्या गोष्टी कुठं युजफुल होत्या, या प्रोटीन सिंथेसिस. जे कसं बनलं आपलं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन प्रोसेसनी. बरोबर नाही? आता भंडारा बनला, डाळ वाट्या खायच्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू जीन्स ओनली. बघितलं सर की इनहेरिटन्स आणि हेरिडिटी तुम्ही आधीच सांगितलं की बाबा आपल्या वडिलांकडून जीन्स आपल्याला आलेले, त्याच्यामुळे आपण थोडंसं सिमिलर दिसतो. बरं नाही? न्यू इंडिव्हिज्युअल होतो. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. आलं लक्षात? ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पेरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस अकर इन दोज जीन्स. आता होतं काय, आपण बघितलं आपल्या आजोबाकडून आपल्या वडिलांना जीन्स आले, जीन्स आपल्या वडिलांमधून आपल्याकडे आले. पण हे होत असताना बरं का, काही कॅरेक्टर्स त्यांच्यामधले आपल्यामध्ये आले, पण सगळे आले का नाही. हे होत असताना ना, जे कॅरेक्टर्स आपल्याकडे येते त्याच्यामध्ये काय होते, थोडेसे चेंजेस होते. आता समजा तुमचा जो ट्रिपलेट कोडॉनचा सिक्वेन्स होता ना, जो की CGU असेल, त्याच्यामध्ये मध्येच A तयार होतो, मध्येच U तयार होतो, गडबड होऊन जाते मित्रांनो. आणि याच्यामुळे काय होतं,
याच्यामुळे होतं म्युटेशन. काय होतं? म्युटेशन. आलं लक्षात? म्युटेशन काय प्रकारे आलं लक्षात? मी तुम्हाला म्हणलं होतं ना पुढे सांगा म्हणून, स्टार्टिंगला मी सांगितलं नाही कारण तुम्हाला पूर्ण स्टोरीज माहिती नव्हती. स्टोरीज माहिती नाही तुम्हाला डायरेक्ट क्लायमॅक्स सांगायचं का? नाही, आधी स्टोरी. आता स्टोरी तुम्ही बघितली, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं. आता म्युटेशन म्हणजे काय, जे चेंजेस झालेले तुमच्या न्यूक्लियोटाइड मध्ये जीन्स मधल्या, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. आता डेफिनेशन काय? एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. मायनर म्हणजे त्या लेवलला मायनर आहे, पण पुढे चालून आपल्या बॉडीमध्ये किती मोठा घातक ठरणार आहे तो, त्याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. आता जसं की एक्झाम्पल मध्ये घेतलं आपण सिकल सेल ॲनिमिया. कसं असतं तुम्हाला माहित नसेल या गोष्टी, पण सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो आपला ब्लड डिसीज आहे. काय? जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि ब्लड डिसीज आहे. आता जेनेटिक डिसऑर्डर नाव का दिलंय? कारण की हा झालाय म्युटेशन पासून. आता म्युटेशन म्हणजे काय की काही त्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये चेंजेस झाले, बरोबर नाही? जे कंटिन्यू पास होत होते आपल्या पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग कडे पिढ्यानपिढ्या जे पास होत होते त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले. आता या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये काय होतं? सिकल सेल ॲनिमिया मध्ये आपलं हे आरबीसी आहे हेल्दी आरबीसी. काय आपलं? हेल्दी आरबीसी. दिसतंय तुम्हाला असं मध्ये असा खड्डा गोल आहे, बाय कॉन्केव्ह शेप म्हणतो आपण त्याला. काय लक्षात ठेवा? बाय कॉन्केव्ह. हे आपला बाय कॉन्केव्ह शेपचं आरबीसी हे हेल्दी पर्सनचं असतं. हे कसं बनतं माहिती का? सिकल सेल कसं बनतं? हे बघा, सिकल रेड ब्लड सेल हे अशा प्रकारे दिसलं का? वाटीसारखं दिसतंय का? असं चपट बनून जाते एकदम. आता हे होतं काय? जे नॅचरल आपलं हेल्दी आरबीसी आहे ते एकदम फ्लो मध्ये पास होतं, बरोबर नाही? आपल्या ज्या ब्लड जे आपल्या नसा म्हणतो आपण ब्लड कॅपिलरीज, त्याच्यामधून एकदम सिंपल पद्धतीने पास होतं. इथं अडचण येते. इथं काय होतं? हे अडकत. हे कशाने दिसायला मला कळ का सांगा? जे तुम्ही चॉकोस खाते ना, चॉकोस, ते चॉकोस सारखं दिसायला. आता हे जे चॉकोस आहे ना, हे काय होत जाते? हे एका ठिकाणी येऊन आहे ना अडकत जातात. काय होतं? एका ठिकाणी येऊन ब्लॉकेज तयार करतात. आता ते ब्लॉकेज कशामुळे झालंय? या शेपमुळं. आता हे ब्लॉकेज झाल्यामुळे हे ब्लड पुढे पास होणार नाही. मग काय होणार? इथं ब्लड क्लॉटिंग होणार, बरोबर नाही? मग या डिसीजला काय म्हणतो आपण? सिकल सेल ॲनिमिया. ॲनिमिया शब्द ब्लडशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवायचा. फ्युचरमध्ये कधी पण त्याचा यूज झाला ना तुम्हाला, कुठेही दिसला, एनसीईआरटीत असू द्या, कुठेही असू द्या, त्याचा मिनिंग काय असतो की ब्लडशी रिलेटेड गोष्ट आहे, एवढी लक्षात ठेवायची. आता इथं काय? आरबीसीचा शेप चेंज झाला सिकल सेल ॲनिमिया मधून, आणि मग हा पुढे तुम्हाला प्रॉब्लेम आला. नॅचरल काय होतं? अनरेस्ट्रिक्टेड ब्लड फ्लो होता. इथं काय झाला? रेस्ट्रिक्टेड ब्लड फ्लो. कशामुळे? या चॉकोजमुळे, आपल्या सिकल सेल ॲनिमियामुळे. आता इथपर्यंत तुम्हाला एकदम स्टोरी सांगून मित्रांनो, आजचं लेक्चर मला माहिती आहे थोडंसं तुमच्यासाठी काय म्हणतात त्याला जास्त टायमिंगचं झालेलं आहे, कारण आपण आधी तुम्हाला नीट एक्सप्लेन केलंय की हे लेक्चर आपण का घेतोय, आपलं मोटिव्ह काय. आपलं मोटिव्ह फक्त बोर्ड एक्झाम तुम्हाला पास करण्याचं नाही, आपलं मोटिव्ह तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवायचं आहे. की फक्त तुम्ही महाराष्ट्र बोर्ड एक्झाम पर्यंत सीमित नाही राहिले पाहिजे. ते तर झालंच पाहिजे तुमच्याकडून एक्झाम क्लिअर स्टेट बोर्डची, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे फ्युचरमध्ये तुम्हाला जे स्वप्न आहे तुमचं ते सुद्धा क्लिअर झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट आला पाहिजे, आणि तो इंटरेस्ट कोण आणून देणार आहे? आपण आणून देणार आहे. आता पुढच्या लेक्चरची वाट बघायची तुम्हाला. हे लेक्चर नीट करायचंय स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत. पूर्ण काय म्हणतात त्याला, जेवढे पण याच्यावरती मी तुम्हाला मेन टॉपिक सांगितले ते पाठच करून घ्यायचे. जास्त मागं पुढे बघायचं नाही, डायरेक्ट पाठ करून टाकायचं. आणि जी कन्सेप्ट आहे ती जर समजली नसेल वापस रिपीट जा, लेक्चर वापस बघा, पण कन्सेप्ट क्लिअर ठेवा, म्हणजे तुम्हाला फेकायला सुद्धा सोपं येईल. सगळी सोय केली आहे आपण, तुम्हाला फेकायची, तुम्हाला पाठ करायची, सगळी. तुम्हाला फक्त करायचं आहे अभ्यास मित्रांनो. कमी टाइम बाकी आहे, सगळ्यांनी अभ्यास करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटणारच आहे, तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे अभ्यास. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. टेक केअर. गुड बाय.